नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपली डेली करंट अफेअर्सची सिरीज आहे, ज्यामध्ये आता आपण 17 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते आज आपण इथं अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, ही जी सिरीज आहे, हे जे लेक्चर आहे ते तुम्ही डेली स्वरूपात बघत चला, तुमचं करंट अफेअर्स एकदम परफेक्ट होणार आहे। बघा, त्याचबरोबर आपल्या काही बॅचेस सुरू झाले, मी दररोज इन्फॉर्मेशन देतो। जर तुम्हाला बघा वेळ गेल्यानंतर काही फायदा नसतो, आज वेळ आहे तर तुम्ही अभ्यास करा, प्रॉपर आम्ही तुम्हाला गायडन्स देतोय, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच आहे मित्रांनो। ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जर 999 रुपयामध्ये आजच जर कोणी गॅरंटी देत असेल की बाबा आम्ही शिकवल्यामधून 60+ क्वेश्चन येतीलच, ठीक आहे, तर ते फक्त अभ्यास मित्र आहे। तुम्हाला ही गॅरंटी अभ्यास मित्र देत आहे की या ठिकाणी तुम्ही जे लाईव्ह लेक्चर घेतले जाणार आहे, म्हणजे टेस्ट सिरीज आहे, तेवढी करून जा। तुम्हाला 60+ मार्काची गॅरंटी जी आहे ती आज इथं कोणताही व्हिडिओ ओपन करून बघा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो। आपले तर क्वेश्चन 65+ येतात, पण मी तुम्हाला 60 क्वेश्चनची इथं गॅरंटी नेहमी देत असतो। फाउंडेशन बॅच 2.0 जी आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता। ही सगळ्यात बेस्ट बॅच आहे, कारण यामध्ये ग्रुप सी ची तुमची पूर्व परीक्षा कव्हर होऊन जाईल, गट ब ची मुख्य परीक्षा कव्हर होऊन जाईल, त्यानंतर ग्रुप सी ची परत मुख्य परीक्षा कव्हर होऊन जाईल, आणि या दोन्हीच्या पूर्व परीक्षा नेक्स्ट इयरच्या आणि दोन्हीच्या मेन्स या एकाच बॅच मध्ये तुमच्या कव्हर होऊन जाईल। म्हणजे अशा प्रकारची ही बॅच आहे। 2999 रुपयाची बॅच आहे, 1 इयरचा कालावधी आहे, सगळंच त्या बॅच मध्ये असणार आहे। आणि आपण जर बघितलं तर ग्रुप सी मेन्सची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, त्याचे लेक्चर सुरू आहे, डेमो लेक्चर वगैरे तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर अभ्यास मित्राचे जे नोट्स आहे, ते नोट्स पॅक आहे, तो तुम्ही परचेस करू शकता। सेपरेट नोट्स 99 रुपये ते परचेस करण्यापेक्षा 8 नोट्स एकाच पॅक मध्ये मिळतील 500 रुपयामध्ये, ते तुम्ही परचेस करू शकता। त्याचबरोबर आपली पोलीस भरतीची बॅच सुद्धा आता सुरू होणार आहे शिवजयंतीपासून। तर बघा, त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जे आपलं इंस्टाचं पेज आहे त्याला फॉलो करायचं आहे। अभ्यास मित्र ॲप इन्स्टॉल करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तुमचं कोणतंही या करंट अफेअर्स व्यतिरिक्त इतर कोणतंही लेक्चर चुकणार नाही, सुटणार नाही। आणि जे काही आपलं इंस्टाचं पेज आहे त्याला फॉलो करा, कारण आम्ही तिथं ट्रिक्स वगैरे त्याचे व्हिडिओ अपलोड करत असतो। तर 17 फेब्रुवारीचं करंट अफेअर्स जे ते आता आपण इथं बघणार आहोत, ज्यामधील पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा कोणत्या ना कोणत्या एक्झामला 100% विचारला जाईल। बघा, आजपर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून सांगतो, 38व्या राष्ट्रीय खेळ 2025च्या पदक तालिकेमध्ये कोण अव्वल स्थानावर राहिलेला आहे? तर बघा, अव्वल स्थान मिळालेले सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्डला। सगळ्यात जास्त पदकं जी ती महाराष्ट्राने जिंकली, ठीक आहे सर, काय बोलताय, सगळ्यात जास्त पदकं महाराष्ट्राने जिंकली, आणि पहिल्या क्रमांकावर सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्ड म्हणजे सेना ही पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे। सेनेचे जे काही खेळाडू ते पहिल्या क्रमांकावर राहिले। तर याचा अर्थ सिंपल मित्रांनो असा आहे की महाराष्ट्राने 201 पदकं जिंकली, सेनेने 121 पदकं जिंकली, पण ही जी रँकिंग असते ही सुवर्ण पदकावरून ठरत असते। मग सेनेने टोटल 68 सुवर्ण पदकं जिंकली, महाराष्ट्राने 54 सुवर्ण पदकं जिंकली। सेनेने 26 रौप्य पदकं, महाराष्ट्राने 71 रौप्य पदकं, सेनेने 27 कांस्य पदकं आणि महाराष्ट्राने 26 कांस्य पदकं इथे जिंकलेली आहे। आणि तिसऱ्या क्रमांकावर मित्रांनो हरियाणा राहिलेला आहे। म्हणजे सगळ्यात जास्त पदकं महाराष्ट्राने जिंकली, पण पहिला क्रमांक जो आहे तर तो सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्डने, म्हणजे सेनेचे जे खेळाडू असतात, ठीक आहे, आर्मीमध्ये आर्मीचे जे काही कॉलेज वगैरे असतात तर त्याचे जे काही खेळाडू असतात तर त्यांनी सगळ्यात जास्त त्यांचा जो आहे तो पहिला क्रमांक आलेला आहे। आणि बघा, जो संघ विजेता असतो तर त्याला एक ट्रॉफी दिली जाते, राजा भालिंदर सिंग ट्रॉफी। तर ही पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आर्मीच्या संघाला मिळालेली आहे, ठीक आहे। तर पहिल्या क्रमांकावर सर्व्हिसेस सपोर्ट कंट्रोल बोर्ड जे ते राहिलेलं आहे। आता मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारलं जाईल तर ते मी तुम्हाला सांगतो। जसं की ही ट्रॉफी कुठे आयोजित करण्यात आली होती, हा एक MCQ चा पार्ट होऊ शकतो। संकल्प से शिखर तक हे ब्रीद वाक्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं। शुभंकर मौली होता, हे लक्षात ठेवा। उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं आणि स्पर्धेचं आयोजन 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी मध्ये झालं। तर जे काही येऊ शकतं ते मी तुम्हाला इथं आता क्लिअर केलेलं आहे। त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर बघा मित्रांनो, सोहेल अख्तर या ज्या आहे तर यांना भ्रष्टाचाराच्या कारणामुळे, ठीक आहे, काय करण्यात आलेली, क्रिकेटवर बंदी घालण्यात आलेली, क्रिकेट खेळण्यावर यांच्या। तर आपण जर बघितलं 2023 मध्ये जे T20 विश्वचषका दरम्यान सामने त्यांनी फिक्स करण्याचा इथं प्रयत्न केला होता, आणि तो एका प्रकारचा सामने फिक्स करणं म्हणजे काय तर
खेळामधील भ्रष्टाचारच आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून 36 वर्षीय सोहेल अख्तरवर 5 वर्षाची बंदी जी आहे ती महिला खेळाडूवर घालण्यात आलेली. यापूर्वी बरेचसे पुरुष खेळाडू जे आहे ते मॅच फिक्सिंग मध्ये अडकलेले आहे. तुम्ही जर बघितलं अजित चंडीला IPL मध्ये मॅच फिक्सिंग मध्ये अडकलं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं श्रीशांत प्रसिद्ध उदाहरण आहे, हे भारतात झाले. असे विदेशातले सगळेच आपण आज बघितलं तर स्टीव्ह स्मिथ बॉल टेम्परिंग करताना आढळला होता, ते एक वेगळा कन्सेप्ट झाला. पण आपण जर बघितलं तर पाकिस्तानचे जे 3 फास्ट बॉलर होते, ठीक आहे, तर ते सुद्धा मॅच फिक्सिंग मध्ये अडकलेले होते. तर इथं पहिली महिला खेळाडू ठरली सोहेल अख्तर, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बांगलादेशची खेळाडू आहे. 15 जून 1909 मध्ये ICC ची स्थापना करण्यात आली होती, एवढं लक्षात ठेवा. दुबईमध्ये मुख्यालय आहे. जय शाह सगळ्यात तरुण अध्यक्ष आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा मित्रांनो, अरुण शौरी यांनी सावरकरांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स. ठीक आहे, तर सावरकरांविषयी असे काही फॅक्ट्स आहे की ज्यावरून काय होत असतं, नेहमी वाद निर्माण होत असतो. ठीक आहे, आपण जर बघितलं तर हे मला तुम्हाला काही वेगळ्या गोष्ट सांगायची गरज नाही. तर त्यावरीलच एक नवीन पुस्तक आलेले द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स. ठीक आहे, तर हे पुस्तक अरुण शौरी यांचं आहे. तर लक्षात ठेवा, करंट अफेअर्स मध्ये हा क्वेश्चन 100% येऊ शकतो. राजस्थानमधील अजमेर येथे फॉय सागर तलावाचं नाव, फॉय सागर नावाचा तलाव आहे राजस्थानमध्ये, तर त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे? तर त्याचं नाव मित्रांनो वरुण सागर करण्यात आलेलं आहे. फॉय सागर काय बनला आता? वरुण सागर बनलेला आहे. तर राजस्थानमध्ये जर बघितलं तर हा एक महत्वाचा तलाव आहे. अजमेर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे फॉय सागरचं वरुण सागर असं नाव करायचं. आपण जर बघितलं तर 133 वर्षापूर्वी हा तलाव बांधण्यात आला होता. आपण जर बघितलं तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंधी समुदाय जो आहे, सिंधी समुदाय, तर त्यांचा एक उत्सव आहे चाली हो उत्सव. तर चाली हो उत्सव या फॉय सागर म्हणजे आता वरुण सागरच्या किनाऱ्यावर सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. फॉय सागर आता वरुण सागर बनलेला आहे. मग आता जी काही नावं बदललेली ती आता आपण बघून घेऊया. पोर्ट ब्लेअरचं नवीन नाव काय झालेलं? अंदमान निकोबार बेटाची राजधानी श्री विजयपुरम. आपण जर बघितलं झोमॅटोचं नवीन नाव काय असणार आहे? ती इटर्नल. ऍक्च्युली झोमॅटोचं नाव झोमॅटोच राहणार आहे, पण झोमॅटोला एक कंपनीने विकत घेतलेलं आहे. ती जी कंपनी मित्रांनो ती इटर्नल आहे. ठीक आहे, इटर्नल. जसं की गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट, तसं झोमॅटोची आता पॅरेंट कंपनी जी बनलेली ती इटर्नल बनलेली आहे. आसाम राज्याची दुसरी राजधानी कोणती आहे? तर दिब्रुगड. ठीक आहे, राष्ट्रपती भवनाचे दरबार हॉलचं नाव गणतंत्र मंडप करण्यात आलेलं आहे. अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे. आपण जर बघितलं सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं नाव निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्या धाम. आपण जर बघितलं तर अमरावती ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनलेली आहे. तेलंगणाची नवीन राजधानी बनलेली आहे हैदराबाद. हे दोन मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजचं नाव सुदर्शन सेतू करण्यात आलेलं आहे. उत्तराखंड मधील जोशी मठचं नाव ज्योतिर्मठ करण्यात आलेले आहे. तर उत्तराखंडच्या कौशा कुंतोली तहसीलचं नाव कैची धाम करण्यात आलेले आहे. तर ही काही रिसेंटली चेंज झालेली नावं तुमच्या समोर आहे. आपण जर बघितलं तर कॉन्स्टेटाईन टाईसोलस यांची फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आलेली आहे? तर कॉन्स्टेटाईन टाईसोलस जे आहे मित्रांनो ते ग्रीसचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे. ठीक आहे, तर त्यांनी ग्रीसचे सांस्कृतिक मंत्री, उपसंरक्षण मंत्री या पदावर काम केलेलं आहे. आपण जर बघितलं साल 2000 पासून ते खासदार आहे ग्रीसमध्ये. तर त्यांनी ग्रीसच्या आता राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे. ग्रीसची राजधानी एथेन्स. ग्रीस एक मोठं साम्राज्य होतं बघा इतिहासामध्ये. अधिकृत भाषा आहे ग्रीक, चलन आहे युरो. कोणत्या राज्याने 2025च्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी 1,500 कोटी रुपयांची तरतूद आणि नवीन नदी बंधन योजना जाहीर केलेली? पश्चिम बंगालने आता अलीकडे त्यांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर 1,500 कोटीची तरतूद जी आहे ती त्यामध्ये रस्त्यांसाठी करण्यात आली. आणि नदीच्या काठी राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी नदी बंधन योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. तेच उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, 12 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री जे आहे चंद्रिमा भट्टाचार्य यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये 1,500 कोटी रुपयांची तरतूद जी आहे तर ती पथश्री योजना त्यांनी सुरू केलेली. लक्षात ठेवा, तर पथश्री योजनेच्या माध्यमातून हा खर्च रस्त्यावर केला जाणार आहे. आणि राज्य सरकारने नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी नदी बंधन नावाची योजना जाहीर केलेली आहे. थाई पुसम उत्सव कोणत्या राज्यात
साजरा केला जातो. तर थाईपुसम उत्सव मित्रांनो तमिळनाडूमध्ये सेलिब्रेट केला जातो, लक्षात ठेवायचे. तर थाईपुसम जो आहे, तर तुम्हाला माहित असेल की जे भगवान महादेव आहे आणि पार्वती देवी जे आहे, तर त्यांचे 2 मुलं होते, एक म्हणजे गणपती आणि दुसरे म्हणजे कार्तिकेय. तर कार्तिकेयांना तमिळनाडूमध्ये मुरुगन या नावाने ओळखलं जातं, ठीक आहे, भगवान मुरुगन. तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा हा एक उत्सव आहे, ठीक आहे. आपण असं म्हणूया की या उत्सवाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जे तमिळ भक्त आहे तमिळनाडूमधले मुरुगन यांचे, तर ते हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करतात, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आता काही महत्वाचे उत्सव बघा. नागालँडचा हॉर्निवल उत्सव 10 दिवस सेलिब्रेट केला जातो नागालँडमध्ये. हरेला उत्सव उत्तराखंडचा आहे आणि हरेली उत्सव छत्तीसगडचा आहे. खारची पूजा त्रिपुराची, हेमिस तेचू उत्सव लडाखचा आहे. हम्पी उत्सव कर्नाटकचा आहे. गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्राचा आहे. नुआखाई महोत्सव ओडिशाचा आहे. बुंदी उत्सव राजस्थानचा आहे. बैसाखी उत्सव जो आहे तो पंजाबचा आहे, लक्षात ठेवा. या बैसाखीच्या दिवशी काय झालं होतं तर आपण जर बघितलं तर काय झालं होतं, हत्याकांड झालं होतं. आपण काय त्याचं मला नाव आता लक्षात येईना, तुम्ही मला सांगा ते काय होतं ते हत्याकांडाचं नाव, ठीक आहे. तर पंजाबमध्ये ती घटना जालियनवाला बाग घटना, ठीक आहे. तर बैसाखीचा सण होता आणि त्यावेळेस ती घटना घडली होती पंजाबमध्ये. त्यानंतर अंबुबाची महोत्सव आसामचा आहे आणि मोपिन उत्सव अरुणाचल प्रदेशचा आहे. गोपीचंद हिंदुजा यांचे आयाम हे पुस्तक कोणी लॉन्च केलं, तर गोपीचंद हिंदुजा यांचं आयाम हे पुस्तक जे आहे मित्रांनो ते जगदीप धनखड यांनी लॉन्च केलेलं आहे. गोपीचंद हिंदुजा जे ते एक बिझनेसमॅन आहे आणि आपण जर बघितलं या आयाम पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचा आपल्याला इथं उल्लेख केलेला बघायला मिळतो. भारतामध्ये किती प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, कशा कशा प्रकारचे लोक राहतात, किती धर्म आहे, किती संस्कृती आहे, हे सगळं या पुस्तकामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये कोल्ड सीप स्टेशन बांधण्यास कोणत्या देशाने मान्यता दिली आहे, तर दक्षिण चीन समुद्र तुम्हाला माहित असेल चीनच्या पूर्वेकडे, आणि आपण जर बघितलं तर व्हिएतनाम वगैरे जे आहे फिलिपिन्स, तर त्यांच्या आजूबाजूला जो समुद्र आहे त्याला दक्षिण चीन समुद्र म्हटलं जातं. म्हणजे दक्षिण चीन समुद्रामध्ये चायना काय करत आहे तर समुद्राचा अभ्यास करण्यासाठी कोल्ड सीप नावाचं समुद्राच्या आतमध्ये एक स्टेशन ते बांधत आहे आणि त्याला अलीकडे त्यांनी मंजुरी दिलेली आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं दक्षिण सी समुद्र कोणता आहे तर हा जो आहे याला साऊथ चायना सी म्हटलं जातं. इथं तुम्ही बघू शकता, इथं फिलिपिन्स देश आहे, इथं जर आपण बघितलं तर आपला चायना आहे, त्यानंतर जर बघितलं तिकडे व्हिएतनाम आहे, ठीक आहे. तर हा जो सागर आहे, ठीक आहे, तर चायनावरून याचं नाव पडलेलं आहे, पण याच्यावर सगळ्या देशांचा अधिकार आहे, व्हिएतनामचा आहे, फिलिपिन्सचा आहे. पण इथं काय केलं जातं तर चायना या छोटे छोटे जे देश आहे तर त्यांना काय करतो तर आपल्या प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आपण जर बघितलं तर तसं भारताच्या नावावरून हिंदी महासागर हे नाव पडलेलं आहे हिंदुस्थानवरून, पण तसं आपण करत नाही, पण चायना तसं कंटिन्यू करत असतो. तर चायना जो आहे तो आशिया खंडातील एक मोठा देश आपण असं म्हणू शकतो. बीजिंग राजधानी आहे, रॅम्बिन चलन आहे किंवा युआन त्याला म्हटलं जातं. शी जिनपिंग राष्ट्रपती आहे आणि मँडरिन ही त्यांची भाषा आहे. जवळपास 150 दशलक्ष वर्ष जुनं जुरासिक पक्षाचे जीवाश्म म्हणजे ते कोणत्या देशात सापडलेले आहे, तर जवळपास 150 दशलक्ष जुनं आतापर्यंत सगळ्यात जुनं जुरासिक पक्षाचे जीवाश्म. आता फॉसिल्स जीवाश्म, ठीक आहे, इंग्रजीमध्ये त्याला फॉसिल्स म्हटलं जातं. मग जीवाश्म वगैरे काय असतं, असे प्रॉपर हाडं वगैरे आपल्याला मिळतात का, नाही मित्रांनो. समजून घ्या की आता 150 दशलक्ष वर्ष जुनं, तर आता समजून घ्या एखादा पक्षी जो आहे, समजा हा पक्षी जुरासिक पक्षी, जुरासिक काळातील पक्षी, ठीक आहे, जसे डायनासोर होते तसेच त्या प्रकारचे मोठे मोठे त्यावेळी पक्षी सुद्धा होते. मग तो मेला असेल, मग त्याच्यावर माती वगैरे पडून किंवा तो खाली खाली गेला असेल जमिनीमध्ये, ठीक आहे, तर तो जो आहे त्याच्या हाडं सुद्धा शिल्लक राहत नाही. त्या हाडांचे काय होतात, ठसे उमटतात आजूबाजूच्या दगडावर, त्याला काय म्हटलं तर जीवाश्म म्हटलं तर हे जीवाश्म चायनामध्ये अलीकडे सापडलेले आहे, लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर 150 वर्षे जुने आहे. यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू केलेली आहे. राष्ट्रपती राजवट जी ती मणिपूरमध्ये लागू करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला इथं प्रश्न विचारतो, मी तुमचं जीके पण करून घेतोय, जीएस पण करून घेतोय, ठीक आहे. राष्ट्रपती राजवटीचं तुम्हाला कलम सांगायचंय 352, 356, 365, 360 आणि ई, ठीक आहे, ई
बी आणि सी, ठीक आहे. आणि इथं एफ जे, तर समजून घ्या ए बी आणि डी. तिथे एवढे ऑप्शन दिलेले 6, यापैकी तुम्हाला राष्ट्रपती राजवटीचा कलम जे ते ओळखायचं. बघू कोण व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतं. तर मणिपूरमध्ये आपण जर बघितलं तर जातीय हिंसाचार वगैरे झाला होता आणि त्यामुळे तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा जो आहे तो निर्णय इथं घेण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर इथं एक तर उत्तर मिळालं बघा. 356 नुसार राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती इथं लागू करण्यात आलेली. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सुरुवातीला 6 महिने असतो आणि तो संसदेच्या मान्यतेने जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. तर आपलं उत्तर असणार आहे बी. पण ॲज वेल ॲज कलम 365 नुसार सुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाते. का लावली जाते? समजा एखादं राज्य केंद्र सरकारचे निर्देश जर पाळत नसेल तर ही 2 कलम जी आहे, ठीक आहे, तर त्याद्वारे राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून बी आणि सी ही आपलं योग्य उत्तर असलं असतं. यानंतर मणिपूरची राजधानी इम्फाळ राज्य स्थापन झालं 21 जानेवारी 1972 ला. मेइनटिलॉन ही तिथली मणिपूरची अधिकृत भाषा आहे. आपण जर बघितलं तर लोकसभेचे 2, राज्यसभेचे 1, विधानसभेच्या 60 जागा आहे. आपण जर बघितलं भारताचं भूषण हे मणिपूरला म्हटलं जातं. मणिपूरच्या शेजारी नागालँड, मिझोरम, आसाम आपल्याला बघायला मिळतात. राज्य प्राणी संगाई, राज्य पक्षी मिसेस ह्युम्स्थितर, त्यानंतर राज्यवृक्ष ट्यून, राज्य फुल शिरुई लिली. तर हे आपल्याला स्टॅटिक जी की थोडं बघायला मिळतं. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेला बेलविवाहाचं आयोजन कुठे करण्यात आलेले? तर बघा मित्रांनो, बेलविवाहाचं आयोजन जे आहे लक्षात ठेवा तर ते केलं जातं नेपाळमध्ये. कुठे केलं जातं? नेपाळमध्ये. काठमांडू नेपाळमध्ये बेलविवाहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता काही मुलांनी वाराणसी विचार केला असेल, भारताचा पहिले विचार केला असेल, पण याचं उत्तर भारत नाही, हे लक्षात ठेवा. इथं काय केलं जातं नेपाळमध्ये, जो बेल आहे तर त्याला विष्णूचं प्रतीक मानलं जातं आणि त्यासोबत मुलींचा पहिले विवाह लावला जातो. तर बेल विवाह जो आहे तो नेपाळमध्ये सेलिब्रेट केलं जातं. कल्चर अँड ट्रेडिशन अ स्टेप टुवर्ड्स वुमन एम्पॉवरमेंट, आपण जर बघितलं ही त्याची थीम होती बेल विवाहाची. 18 फेब्रुवारीचं करंट अफेअर सुरू करूया. मग पहिला क्वेश्चन आहे, सन 2025-26 साठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजे ICAI नावाची संस्था जी आहे, यावर आपण मागे सुद्धा प्रश्न जे आहे ते बघितला होता. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडियाचे 73वे अध्यक्ष कोण बनलेले आहे? 2025-26 साठी ICAI चे 73वे अध्यक्ष बनलेले चरणज्योत सिंह नंदा, ठीक आहे. आणि उपाध्यक्ष म्हणून आपण जर बघितलं तर CA प्रसन्ना कुमार डी यांची उपाध्यक्ष म्हणून आणि चरणज्योत सिंग नंदा यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI ची स्थापना 1 जुलै 1949 साली करण्यात आली होती. नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. आणि आपण जर बघितलं तर ही CN विषयक, लेखाविषयक आपण जर बघितलं तर एक राष्ट्रीय लेवलवरची संस्था आहे. मग आता रिसेंटली जे काही व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि कुठे त्यांची नियुक्ती कोणत्या ठिकाणी झाली, कोणत्या संस्थेमध्ये झाली ते बघून घेऊया. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक बनलेले राजेश निर्वाण. फ्लुइड प्रोपोर्शनल सिस्टम सेंटरचे नवीन अध्यक्ष बनलेले M मोहन. IDBI बँकेचे MD आणि CEO बनलेले राकेश शर्मा. CRPF चे महासंचालक बनलेले ज्ञानेंद्र प्रताप सिंह. BSF चे नवीन महासंचालक बनलेले महेश कुमार अग्रवाल. अशोक चंद्र हे पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO बनलेले आहे. PM म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे अध्यक्ष बनलेले नृपेंद्र मिश्रा. दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. BCCI चे नवीन कोषाध्यक्ष प्रभतेश सिंग भाटिया. BCCI चे सचिव देवजित सैकिया. इस्रोचे नवीन अध्यक्ष V नारायणन. तर हे लक्षात ठेवा, शेवटचे अत्यंत महत्त्वाचे आहे. 2025च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणता खेळाडू अव्वल स्थानावर आहे? 2025च्या सगळ्यात जास्त कमाई करण्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर क्रिस्टियानो रोनाल्डो 1 नंबरला आहे. या यादीमध्ये जर आपण बघितलं तर जॉन रेहम आपण जर बघितलं तर हा 2nd स्पॉटवर आहे, 2nd. आणि लिओनल मेसी जर आपण बघितलं तर हा 3rd स्पॉटवर आपल्याला बघायला मिळतो. सगळ्यात जास्त पैसे जे आहे ॲज अ खेळाडू म्हणून ते क्रिस्टियानो रोनाल्डोने कमवलेले 285 दशलक्ष डॉलरची त्याने कमाई केलेली आहे. फक्त एका वर्षात पोर्तुगालचा तो खेळाडू आहे. आपण जर बघितलं तिथं ती त्यांची संपत्ती आणि पहिले 3 खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो, जॉन रेहम आणि इथं जर बघितलं लिओनल मेसी.
यानंतर कोणता बॉलिवूड अभिनेता ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म वेलवेटचा सहसंस्थापक बनलेला आहे? तर वेलवेट नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्ही स्पॉटीफाय वगैरे ऐकलं असेल की पॉडकास्ट जे ते तुम्हाला रिलीज होताना दिसतात, त्याचबरोबर जे काही ऑडिओ आहे स्टोरी फॉर्म मध्ये ते तुम्हाला बघायला मिळतात. तर त्याचे नवीन सहसंस्थापक बनलेले पंकज त्रिपाठी. ठीक आहे ना. आता ते त्यांचे ऑडिओ प्लॅटफॉर्म इतके दिवस हिंदीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कथाकथन आपल्याला तिथं बघायला मिळत होतं. आता त्याचबरोबर इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा हे जे काही गोष्टी स्टोरी ठीक आहे पॉडकास्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. राज्यातील पंचायतींच्या हस्तांतरणाची स्थिती म्हणजे राज्यातील ज्या पंचायत राज व्यवस्था आहे ज्यांना 73वी घटना दुरुस्ती जी आहे, घटना दुरुस्ती बघा 1992 ची, तर त्यानुसार काय मिळालं होता? घटनात्मक दर्जा मिळाला होता. इथं बघा झाला तुमचा एक जीएस चा क्वेश्चन की पंचायत राज संस्थांना कधी घटनात्मक दर्जा मिळाला होता? 73वी घटना दुरुस्तीद्वारे. तर बघा इथं लक्षात ठेवायचंय, तर या पंचायत राज संस्था ज्या आहे तर त्याविषयी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्या अहवालानुसार अव्वल स्थानावर कोण आहे? तर या अहवालानुसार अव्वल स्थानावर जर बघितलं कर्नाटक मधील पंचायत राज संस्था आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हा अहवाल कुणी प्रसिद्ध केला? तर पंचायत राज राज्यमंत्री जे आहे SP सिंह बघेल यांनी हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नवी दिल्ली या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. मग आपण जर बघितलं तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना इथं घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आपण जर बघितलं कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे पंचायत राज संस्थांच्या बाबतीत, केरळ दुसऱ्या क्रमांकावर आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर. सगळी साऊथची राज्य आपल्याला इथं बघायला मिळतात. 73व्या घटना दुरुस्ती 1992 ने 11वी अनुसूची जी आहे मित्रांनो संविधानाची, त्यामध्ये पंचायत राज संस्थांना टाकण्यात आलं. आणि ज्या काही आपण म्हणूया शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर त्याविषयीची 74वी घटना दुरुस्ती आहे 1992 ची. आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर 12व्या अनुसूचीमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ऍड करून त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना षटकोनी सिरॅमिक हीट शील्ड टाईल कोणी भेट दिलेली आहे? तर बघा इलॉन मस्क यांचं एक रॉकेट आहे, तुम्ही ऐकलं असेल स्टारशिप. या स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून ते मानवाला कुठं पाठवणार आहे? मार्स म्हणजे मंगळावर पाठवणार आहे. तर या स्टारशिप रॉकेट जे आहे तर त्याच्यावर काय करतात हे एका विशिष्ट प्रकारची एक शील्ड जी आहे तर ती लावतात. ठीक आहे, विशिष्ट प्रकारची अशी षटकोनी आपल्याला शील्ड त्यावर बघायला मिळते. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर ही सिरेमिक हीट शील्ड असते. म्हणजे समजा रॉकेट जेव्हा पृथ्वीच्या वातावरण मंडलातून बाहेर जात असतं किंवा ते समजून घ्या की वातावरण मंडलामध्ये परत एंटर करत असतं, तेव्हा काय होत असते तर वातावरण रॉकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घर्षण होऊन आग लागत असते. तर हे आग रोखण्याचं काम ही हीट शील्ड करत असते. आणि त्यांच्या रॉकेटची अशा खूप साऱ्या हीट शील्ड त्या रॉकेटवर लावलेल्या असत्या. त्यापैकी एक हीट शील्ड जी ती इलॉन मस्क यांनी मोदीजींना दिली. आणि मोदीजींनी आपले जो काही वैदिक इतिहास आहे तर त्या संबंधीचे पुस्तकं इलॉन मस्कला दिले. म्हणजे या भेटवस्तू जे आहे त्याचं हस्तांतरण अलीकडे करण्यात आलेले. याच उत्तर असणार आहे एलॉन मस्क. स्पेस एक्सचे सीईओ आहे, टेस्लाचे सीईओ आपल्याला एलॉन मस्क बघायला मिळतात. त्यानंतर एक्स नावाच्या प्लॅटफॉर्मचे सीईओ कोण आहे? एलॉन मस्क आहे. यानंतर पुढे जाऊया. पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना खास बनवलेलं डेक्रा कलाकृती सादर केली, ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक जे काही आपण बघू शकतो इथं संगीतकार इथं पुतळे आपल्याला बघायला मिळतात, ते डेक्रा कलाकृतीचे आहे. आणि ही कलाकृती मित्रांनो मूळची छत्तीसगडची आहे. तर ही कलाकृती भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कुणाला भेट दिलेली आहे? तर इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भेट दिलेली आहे. तर डेक्रा ही कलाकृती जी आहे मित्रांनो 4000 वर्ष जुनी आहे. लास्ट वॅक्स कास्टिंग या तंत्रज्ञानाने ही बनवली जाते. इथं संगीतकार, नर्तक, प्राणी, देवतांचे चित्र जे आहे ते पुतळे, छोटे छोटे मूर्ती जे आहे ते बनवले जाते, हे लक्षात ठेवा. यानंतर तुलसी गबाड यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक, ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर राष्ट्रीय गुप्तचर संचालक DNA म्हणजे डायरेक्टर ऑफ इथं काय, आता मला याचं फुल फॉर्म नाही माहित, इन्व्हेस्टिगेशन डायरेक्टर ऑफ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर नावाची एक संस्था अमेरिकेमध्ये आहे, जसं आपल्याकडे रॉ आहे, तर त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. तर तुलसी गबाड जर आपण बघितलं मित्रांनो तर त्या अमेरिकेच्या नवीन कोण बनलेले आहे? तर राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनलेला आहे. डायरेक्टर ऑफ नॅशनल इन्व्हेस्टिगेशनचे त्या अध्यक्ष बनले आहे. त्यांच्या अलीकडे इथं नियुक्ती करण्यात आलेली. नियुक्ती कोणी केलेली आहे?
तर डोनाल्ड ट्रम्प यांनी. डोनाल्ड ट्रम्प हे कितवे अमेरिकेचे राष्ट्रपती आहे, तर 47वे आहे. वयोवृद्ध सगळ्यात जास्त वय असणारे राष्ट्रपती आहे ते अमेरिकेचे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, त्या पहिल्या अशा व्यक्ती बनलेल्या भारतीय वंशाच्या की त्या राष्ट्रीय गुप्तचर संघटनेच्या अध्यक्ष बनलेल्या आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, US डॉलर अमेरिकेत चलन आहे. उत्तर अमेरिका हा आपल्याला उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका बघायला मिळतं. 47वे राष्ट्रपती मी तुम्हाला सांगितले. अमेरिकेने 1787 या वर्षामध्ये राज्यघटनेचा स्वीकार केला आणि अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा काय करण्यात आलं होतं, प्रस्तावना कोणाच्याच राज्यघटनेमध्ये नव्हती, ती पहिल्यांदा अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये देण्यात आली होती. त्याचबरोबर अमेरिकेच्या राज्यघटना जी ती पहिली लिखित राज्यघटना आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये जर बघितलं तर पहिल्या 10 घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच त्यांचा समावेश अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये नव्हता. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय. थॉमस जेफरसन हे मूलभूत हक्क ऍड करण्यामागं त्यांना इथं क्रेडिट द्यायला हवं. ठीक आहे, आपण जर बघितलं तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर भारताने फेब्रुवारी 2025 मध्ये फ्रान्सच्या कोणत्या शहरात आपल्या नवीन वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन केलं? तर वाणिज्य दूतावास म्हणजे काय असतं, तर मित्रांनो ही एक दुसऱ्या देशात आपली इंडियन एम्बसी असते. तर याचं महत्व फक्त एवढंच नाहीये. तर आपण जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेचं कलम 1 तुम्हाला माहित असेल. कलम 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर संघराज्याचं नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र. मग राज्यक्षेत्र काय असतं, राज्यक्षेत्र म्हणजे काय असतं, तर आज आपल्या ताब्यात जो प्रदेश आहे त्या ती जे राज्य वगैरे आहे ते राज्यक्षेत्रामध्ये येतं. त्याचबरोबर जर बघितलं तर उद्या आपण कॅप्चर करू अशा काही गोष्टी राज्यक्षेत्रामध्ये येतात. त्याचबरोबर दुसऱ्या देशात ज्या काही आपल्या एम्बसी असतात तर तो आपल्या राज्यक्षेत्राचाच पार्ट असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या देशात दुसऱ्या देशाच्या ज्या काही एम्बसी असतात ते त्यांचा राज्यक्षेत्राचा पार्ट असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आपण जर बघितलं तर आपलं ऑलरेडी एक एम्बसी जी आहे ती पॅरिसमध्ये होती. आता आपण दुसरी जी एम्बसी ती मार्सिले या ठिकाणी ओपन केलेली आहे. मार्सिले भारताच्या दृष्टिकोनातून एक प्रसिद्ध शहर आहे. कसं काय प्रसिद्ध सर, आम्ही आजपर्यंत कधीच ऐकलं नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर 60,000हून अधिक भारतीय लोक दुसऱ्या महायुद्धात लढता लढता शहीद झाले होते आणि त्यांच्या समाध्या आपल्याला मार्सिले या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळं हे शहर सुद्धा लक्षात ठेवा, फ्रान्स मधील एक प्रसिद्ध शहर आहे. इथं जर आपण बघितलं तर मोदीजी आणि मॅक्रॉन जेव्हा गेले होते तर दोघं या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, भेट दिली होती. या ठिकाणी जर आपण बघितलं नवीन दूतावासाचं उद्घाटन देखील केलेलं आहे. ठीक आहे, हे दूतावास व्हिसा, पासपोर्ट, नागरिकांना मदत करणारे व्यापारांसंबंधित सेवा प्रदान करणार आहे. अजमेर येथील किंग एडवर्ड मेमोरियल भवनचं नाव काय करण्यात आलेले? तर अजमेर येथे असणाऱ्या किंग एडवर्ड मेमोरियल भवनचं नाव महर्षी दयानंद विश्रांतीगृह करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, दयानंद विश्रांतीगृह असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर अजमेरची जी काही आपण म्हणूया तिथली जी काही महानगरपालिका आहे झटपट निर्णय घेत आहे. आपण जर बघितलं तर जे काही जुने नाव आहे ते चेंज करत आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंती निमित्ताने अजमेर येथील जे काही आपण म्हणूया काय होतं, तर एडवर्ड मेमोरियल होतं, त्याचं नाव आता महर्षी दयानंद विश्रांतीगृह करण्यात आलेलं आहे. मग सर यापूर्वी काय केलं होतं यांनी, ते यापूर्वी आत्ताच मी तुम्हाला कालच्या परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर काय केलं होतं यांनी, इथं बघा एक असेल ते एक फॉय सरोवर होतं. ठीक आहे, फॉय सागर होता, तर त्याला काय केलं होतं, तर त्याचं नाव चेंज करून वरुण सागर केलं होतं. ठीक आहे, आता काही रिसेंट नावं चेंज झालेली ती आपण बघूया. आपण जर बघितलं गुगल मॅपने अमेरिकेमध्ये जो गल्फ ऑफ मेक्सिको आहे तर त्याचं नाव आता गल्फ ऑफ अमेरिका केलेलं आहे. फॉय सागरचं नाव वरुण सागर असं करण्यात आलेलं आहे. किंग एडवर्ड मेमोरियल भवनचं नाव आता महर्षी दयानंद विश्रामगृह असं करण्यात आलेलं आहे. पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम. झोमॅटोचं नाव आता इटर्नल होणार आहे. म्हणजे याचं काय नेमकं मुद्दा मी काल तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आसामची दुसरी राजधानी दिब्रुगड आहे. राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलचं नाव अशोक मंडप. महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं नाव निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्याधाम. राष्ट्रपती भवनामध्ये जो दरबार मंडप आहे त्याचं नाव प्रजासत्ताक मंडप करण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती आहे. तेलंगणाची हैदराबाद आहे. गुजरातचा सिग्नेचर ब्रिज सुदर्शन सेतू बनलेला आहे. उत्तराखंडमधील जोशीमठ ज्योतिर्मठ बनलेला आहे. उत्तराखंडच्या कौशा कुतोली तहसीलचं नाव कैचीधाम करण्यात आलेलं आहे. भारतीय लष्कराने अलीकडे फोर्ट विलियमचं नाव विजयदुर्ग असं केलेलं आहे. फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबल अवॉर्ड 2025 ऑन वॉटर रेझिलियन्स
हा कोणी जिंकलेला आहे? तर फॉरवर्ड फास्ट अँड सस्टेनेबल अवॉर्ड ऑन वॉटर रेझिलियन्स हा अवॉर्ड NTPC या कंपनीने जिंकलेला आहे. तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वन लाइनर क्वेश्चन जो आहे तो कधी पण विचारला जाऊ शकतो. तर जलव्यवस्थापनामध्ये चांगली कामगिरी केल्याबाबत NTPC ला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. NTPC स्थापना 7 नोव्हेंबर 1975 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष आणि MD आहे गुरदीप सिंग. आता काही पुरस्कार रिवाइज करून घेऊया. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळाला. रौद्र सात्विकम नावाचं त्यांनी पुस्तक लिहिले त्यासाठी. 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टीला मिळाला. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तो मनू भाकर, डी कुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना मिळाला. 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामाचा पुरस्कार द ब्रुटालिस्ट याला मिळाला. प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्कार लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळाला. 2025 मध्ये 7 लोकांना पद्मविभूषण देण्यात आले. लक्षात ठेवा, माग राज्यसेवेला असाच क्वेश्चन विचारला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वात बेस्ट झाकीचा अवॉर्ड उत्तर प्रदेशला मिळाला. फेब्रुवारी 2025 मध्ये BCCIचा जीवन गौरव पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळाला. ICC महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार एमेलिया केर यांना मिळाला. आणि ICC पुरुष कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार 2024 जसप्रीत बुमराहला मिळालेला आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारा आशियाई खेळाडू कोण बनलेला आहे? तर तो बनलेला आहे मित्रांनो बाबर आझम. याने काय केलेलं ते विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडलेला आहे. सगळ्यात जलद याने 6000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्या त्याने 136 डावांमध्ये पूर्ण केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ब्लूमबर्गच्या 2025च्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची यादीत शीर्षस्थानी कोण आहे? तर ब्लूमबर्ग नावाची संस्था आहे, कंपनी, ते एक रिपोर्ट जाहीर केला त्यांनी की आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. तर श्रीमंत कुटुंब कोण आहे? तर मुकेश अंबानी यांचं कुटुंब आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे. ठीक आहे. चेरा वनोस्टन्स हे थायलंडमधील दुसऱ्या क्रमांकाचं कुटुंब आपल्याला बघायला मिळतं. आणि हाटोनोस जेरम हे इंडोनेशियातील तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात श्रीमंत कुटुंब बघायला मिळतं. मग आपल्याला अंबानी फॅमिली जी ती रिचेस्ट फॅमिली आहे आशिया खंडातील हे लक्षात ठेवायचं आहे. 19 फेब्रुवारीच्या करंट अफेअर्सला महिला प्रीमियर लीगची तिसरी आवृत्ती कुठे सुरू झाली आहे? तर महिला प्रीमियर लीग जी आहे मित्रांनो, WPL आपण ज्याला म्हणतो, महिलांचा IPL थोडक्यात, तर त्याची तिसरी आवृत्ती जी आहे, त्या तिसऱ्या आवृत्तीची पहिली मॅच जी आहे तर ती वडोदरा गुजरात इथं खेळवण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं 14 फेब्रुवारी पासून ही WPL जी स्पर्धा आहे ती सुरू झालेली आहे. वडोदरा गुजरात इथे 5 संघ यामध्ये सामील झालेले आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर पहिला सामना RCB विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे, वडोदरा या ठिकाणी. आपण जर बघितलं तर अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईमध्ये होणार आहे. आपण जर बघितलं पहिल्या आवृत्तीचा विजेता मुंबई इंडियन्स होता आणि दुसऱ्या आवृत्तीचा विजेता RCB रॉयल चॅलेंजर बँगलोर होता. त्यानंतर गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा. गांधीनगर ही गुजरातची राजधानी बघा मित्रांनो. राज्यपाल आचार्य देवव्रत आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री आहे. राष्ट्रीय उद्यान आहे वासंदा, ब्लॅकबक, गीर आणि सागरी. यानंतर गुजरात विषयक चालू घडामोडी बघून घेऊया. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाच्या ओलांगॉंग विद्यापीठाने आपला भारत कॅम्पस कुठे सुरू केलेला आहे? तर गुजरातमध्ये जी गिफ्ट सिटी आहे त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलं? तर वडोदरा गुजरातमध्ये. वॉटर हार्वेस्टिंग जनभागीदारी उपक्रम गुजरातमध्ये सुरू झालेला आहे आणि मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सुशील कुमार सिंग आपण जर बघितलं तर गुजरातमधील कांडला येथील दीनदयाल पोर्टचे नवीन अध्यक्ष बनले आहे. कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालं. त्या गुजरातच्या माजी राज्यपाल होत्या. गुजरातचा महाराष्ट्र स्थापना दिवस आहे 1 मे 1960. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान जे आहे ते खेवडा, ठीक आहे, खेवडा गुजरातमध्ये सुरू झालेले. जगातील सगळ्यात मोठं सौर ऊर्जा आपल्याला तिथं बघायला मिळतं. सौर ऊर्जेचं, अक्षय ऊर्जेचं जे काही उद्यान आहे तिथे बघायला मिळतं. अदानी ग्रीन एनर्जीने ते तयार केलेले आहे. भारत स्वच्छ ऊर्जा अंगीकरण्यामध्ये कर्नाटक आणि गुजरात ही 2 राज्य आघाडीवर आहे. गुनेरी गाव तुम्ही आता आपण माग क्वेश्चन सुद्धा कव्हर केलेला आहे. तर गुजरात राज्याने हे आपल्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आता बघा दुसरा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन. आयुष्मान भारत वयवंदना योजना अधिकृतपणे 14 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू झालेली आहे?
तर आयुष्यमान भारत वय वंदना योजना जी आहे 14 फेब्रुवारी 2025 रोजी पदुचेरीमध्ये सुरू झालेली आहे. कुठं? पदुचेरीमध्ये. तर बघा, पदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे के कैलाशनाथ यांनी मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांच्यासोबत मिळून ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये बघा मित्रांनो, ज्या व्यक्तीचं वय 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर अशा व्यक्तींना दरवर्षी 5 लाखाचा आपल्याला सरकार जे आहे अशा व्यक्तींना विमा संरक्षण देतं आरोग्यविषयक. ठीक आहे. तर आयुष्यमान भारत योजना जी आहे तर तिच्यासारखीच ही एक तिचंच पार्ट आहे. आपण जर बघितलं तर आयुष्यमान भारत वय वंदना योजना, फक्त वय वंदना इथं नाव कोण आहे की ज्यांचं जास्त वय जास्त झालेलं आहे त्यांना वंदन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, असा आपण याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड देखील लॉन्च केलं जातं. पदुचेरी आपण जर बघितलं, पदुचेरी हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. एन रंगास्वामी जर आपण बघितलं मुख्यमंत्री आहे, लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन आहे. राज्यसभेची एक जागा आहे, लोकसभेची एक जागा आहे. उच्च न्यायालय, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की पदुचेरी हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं, तर मद्रास उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की अंदमान निकोबार जे आहे तर ते कोणत्या उच्च न्यायालया अंतर्गत येतं? ठीक आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. मी तुमचं जीएस सुद्धा पक्का करून घेतोच आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या आयआयटीने शाश्वत ऊर्जेचा वापर करून, शाश्वत म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनाचे जतन करण्यासाठी, म्हणजे कृषी उत्पादन लॉंग टर्म टिकून ठेवण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्रज्ञान सुरू केलेले. आता हे सर काय आहे सौर निर्जलीकरण? तर मित्रांनो सिंपल बघा, जे काही आपले शेतकरी पिकं पिकवतात, मोस्टली पालेभाज्या म्हणा किंवा फळं म्हणा, तर यांच्यामधून काय काढून टाकायचं, तर पाणी काढून टाकायचं. एक्स्ट्राचं पाणी जे आहे यांच्यातून काढून टाकायचं. समजा कांदे तर त्यामधून काय करायचं, कांद्यामधून पाणी काढून टाकायचं. मग सर यामुळे काय होईल, तर समजा कांद्यामधून पाणी काढून त्याची पावडर वगैरे बनवायची. ठीक आहे. त्यानंतर लसण जे आहे तर त्यामधलं पाणी काढायचं, लसणाची पावडर वगैरे बनवायची किंवा पेस्ट वगैरे बनवायची. अद्रक मधून जास्तीत जास्त पाणी काढून टाकायचं, अद्रकची पेस्ट बनवायची. आणि अशा प्रकारे या पेस्ट किंवा आपण पावडर बनवून त्यांना जास्त रेटने विकलं जातं. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे यामध्ये काय होतं की शेतकऱ्याचा माल सडून खराब होण्यापेक्षा त्याला जर बघितलं तर त्याला एकदम प्रॉपर त्याचं आपण म्हणूया पेस्ट किंवा पावडर तयार केलं जातं आणि त्यानंतर जेव्हा भाव येईल तेव्हा ते मार्केटमध्ये विकलं जातं. तर बघितलं तर इथं कोणत्या आयआयटीने हा प्रयोग केलेला आहे, तर आयआयटी कानपूरने मित्रांनो हा प्रयोग जो आहे तो केलेला आहे. तर आयआयटी कानपूरचं रणजित सिंग रोजी शिक्षा केंद्र जे आहे त्या ठिकाणी हा प्रयोग जो आहे सोलार डिहायड्रेशनचा प्रयोग करण्यात आलेला आहे, जिथं फळे आणि भाजीपाला सुकवण्यास मदत केली जाते. ठीक आहे. आणि जेव्हा समजून घ्या चढ उतार असतो मार्केटमध्ये, आपण जर बघितलं तेजी मंदीची परिस्थिती असते, तर जेव्हा चांगली परिस्थिती येते तेव्हा शेतकरी आपला माल इथं विकू शकतो. आय होप मला तुम्हाला चांगल्या रीतीने हा क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगता आला असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे. तर पुढे जाऊया. ठीक आहे. यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. आपण जर बघितलं त्या उपक्रमाचे नेतृत्व प्राध्यापक संदीप सांगल आणि प्राध्यापक कल्लोल मंडळ यांनी केलेलं आहे. यानंतर जर बघितलं फेब्रुवारी 2025 मध्ये काशी तमिळ संगम 3.0 चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे, कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे, तर काशी तमिळ संगम 3.0 संवाद जो आहे मित्रांनो तर तो वाराणसी उत्तर प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं उत्तर प्रदेश येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर बघितलं काशी तमिळ संगमची 3री आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. हा एक 10 दिवसीय उपक्रम असणार आहे. आपण जर बघितलं तर याचं उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर या काशी तमिळ संगम 3.0 ची मुख्य थीम जी आहे ती ऋषी अगस्त्य यांच्या आरोग्य तत्वज्ञान विज्ञान शास्त्रीय आणि तमिळ साहित्य आणि सांस्कृतिक एकात्मकतेतील योगदानावर केंद्रित असणार आहे. म्हणजे तुम्हाला सिंपल एवढं लक्षात ठेवा की ही जी थीम असणार आहे तर ते अगस्त्य ऋषी यांचं आरोग्य तत्वज्ञान विज्ञान, ठीक आहे, या गोष्टींवर आधारित या उपक्रमाची काशी तमिळ संगमाची थीम आयोजित असणार आहे. तर आपण जर बघितलं तर काशी तमिळ संगम जो आहे तर यामध्ये काय केलं तर संस्कृत आणि तमिळ भाषा जी आहे
तर त्यामध्ये त्या भाषांवर चर्चा केली जाते, त्याच्या ग्रंथावर चर्चा केली जाते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1993 ते 2023 या गेल्या 3 दशकांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक काय? तर भारताचा क्रमांक आहे मित्रांनो 6वा. ठीक आहे, 6वा हा भारताचा क्रमांक आहे. डोमिनिका हा जो देश आहे हा अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर गेल्या 3 दशकामध्ये अतिवृष्टी म्हणा किंवा आपण जर बघितलं तर इथं सुनामी म्हणा, त्यानंतर जर बघितलं तर उष्णतेची लाट म्हणा, चक्रीवादळ म्हणा, यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झालेला आहे डोमिनिका. 2 नंबर आहे चायना, 3 नंबर आहे होंडुरस, 4 नंबर आहे म्यानमार, 5 नंबर आहे इटली, 6व्या नंबरवर आहे भारत, 7व्या नंबरवर ग्रीस, 8वा स्पेन, त्यानंतर वनतांदू 9व्या क्रमांकावर, फिलिपिन्स 10व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर या पहिल्या 10 देशांमध्ये भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं भारतामध्ये 1993, 1998, 2013 मध्ये विनाशकारी पूर आलेला आहे. 2002, 2003, 2015 मध्ये उष्णतेची लाट देखील आपल्या देशामध्ये आलेली आहे. 1993 पासून 400 अशा घटना घडलेल्या आहे, जसे की उष्णतेची लाट म्हणा, इथं जर आपण बघितलं चक्रीवादळ म्हणा, अशा घटनांमुळे आपलं 180 बिलियन डॉलरचं नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, तर त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उष्णतेच्या लाटांचा तीव्र सामना करावा लागणार आहे. बऱ्याच वेळी तापमान जे 50°C आसपास गेलेलं आहे. आपण जर बघितलं गेल्या 30 वर्षामध्ये वादळामुळे सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहे, त्यानंतर उष्णतेची लाट, त्यानंतर पूर आणि त्यानंतर जंगलाच्या आगीचं आपल्याला योगदान इथं बघायला मिळतं. आता काही निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान आणि त्याविषयी महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघूया. जागतिक भूक निर्देशांक ज्यावर मागच्या वर्षी प्रश्न आला होता त्याला आपण पहिलेच घेतलेलं आहे. भारतात स्थान 105व. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? केरळ आहे. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक यामध्ये भारतात स्थान 63व आहे, पहिल्या क्रमांकावर स्वीडन आहे. ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स मध्ये 2024 जो इंडेक्स आहे त्यामध्ये व्हिएन्ना सगळ्यात राहण्यासारखं शहर आहे. टॉप आपण जर बघितलं ग्लोबल पीस इंडेक्स जो आहे तर त्यामध्ये आइसलँड पहिल्या क्रमांकावर, भारत 116व्या क्रमांकावर आहे. तर पीस मध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, तर या इंडेक्स मध्ये भारताचं स्थान चांगलं आहे, 10व आहे. पहिल्या 3 स्थानावर कोणत्याही देशाला इथं आपलं स्थान मिळवता आलेलं नाही. 4थ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर डेन्मार्क आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं पहिले 3 स्थान खाली ठेवण्यात आलेली. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. जागतिक न्याय प्रकल्प, ठीक आहे, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट कायदा निर्देशांक यामध्ये भारताचा क्रमांक आहे 79वा. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत जो आहे तो 159व्या क्रमांकावर आहे, नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 129व्या क्रमांकावर आहे, आइसलँड टॉपला आहे. 2024 पर्यंत भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत 17व्या क्रमांकावर असेल 2024 पर्यंत असं दिलेलं आहे. ठीक आहे, डेन्मार्क सर्वोच्च स्थानावर आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे निर्देशांक आपण इथे बघितलेले आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये थायलंडमध्ये संवादच्या 4थ्या आवृत्तीला कोणी संबोधित केलं? तर संवाद नावाचा एक कार्यक्रम मित्रांनो आपण जर बघितलं तर हिंदू आणि बौद्ध धर्मीय, ठीक आहे, बौद्ध धर्मीय यांचा एक कार्यक्रम आहे. ठीक आहे, हे दोन्ही धर्माचे लोक एकत्र येतात आणि इथं विचारांची देवाणघेवाण करतात. या कार्यक्रमाच्या 4थ्या आवृत्तीला थायलंडमध्ये सुरुवात झालेली आहे आणि याला संबोधलं कुणी आहे तर याला आपण म्हणूया याचं उद्घाटन कुणी केले? तर नरेंद्र मोदीजींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तर याचं उद्घाटन बँकॉक आणि अयुथया थायलंडमध्ये करण्यात आलेलं आहे. 14 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान हा 4था जो संवाद होता आपण जर बघितलं तो आयोजित करण्यात आला होता. त्याचं नावच आहे संवाद. आपण जर बघितलं हा उपक्रम कोणी सुरू केला होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांनी सुरू केला होता. कधी? तर 2015 मध्ये. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. फेब्रुवारी 2025 मध्ये युनायटेड किंगडमचा मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सिव्हिल डिव्हिजन, नाव काय याचं? सिव्हिल डिव्हिजन. तर सिव्हिल डिव्हिजन युनायटेड किंगडमचा एक पुरस्कार आहे. तर तो कुणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे एन चंद्रशेखरन. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक पॉलिटीचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, मला तुम्ही कलम सांगायचं आहे की कोणत्या कलमामध्ये इथं पुरस्कार आपण स्वीकारू शकतो की नाही त्याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. म्हणजे जे टायटल अबॉलिश करण्यात आलेले, पदव्या रद्द करण्यात आलेले ते कोणत्या कलमामध्ये. आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो, आता हा जो पुरस्कार सिव्हिल डिव्हिजन एन चंद्रशेखर यांना मिळालेला आहे तर तो स्वीकारण्याची प्रोसिजर काय आहे? ठीक आहे, माझं म्हणणं तुमचा अभ्यास जर असेल तर तुम्हाला नक्कीच कळत असेल की हा पुरस्कार ते स्वीकारू शकतात की नाही.
आणि जर स्वीकारू शकत असाल तर त्याचं कशा प्रकारे, आणि नसेल तर मग त्याविषयी काय लिहिलेलं आहे हे तुम्ही मला तुमच्या शब्दात सांगायचंय. आज तुम्ही एक्सप्रेस झालात तर उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये त्या गोष्टी चांगल्या आठवतील. आपण जर बघितलं एक महत्वाचा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे, एन चंद्रशेखर यांना मिळालेले सिव्हिल डिव्हिजन, जे टाटा ग्रुपचे सध्याचे अध्यक्ष आहे. त्यांनी भारत आणि युकेचा जो व्यापारामध्ये व्यापारी संबंध चांगले बनवण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. जागतिक पेंगोलिन दिन जो आहे 2025 तो कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो 18 फेब्रुवारीला, बरोबर ना, एकदा चेक करून घेऊया. ठीक आहे, सॉरी 15 फेब्रुवारीला. ठीक आहे, 15 फेब्रुवारीला जागतिक पेंगोलिन दिन जो आहे मित्रांनो तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर पेंगोलिन नावाचं एक प्राणी आहे ज्याच्या अंगावर असे खवले खवले असतात, आणि या खवल्यांचा वापर जो आहे मित्रांनो तो बेल्ट मध्ये वगैरे किंवा सुशोभित करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्राण्याची शिकार जी मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्यामुळे याला संरक्षण देण्यासाठी पेंगोलिन दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. हा एक सस्तन प्राणी आहे आणि असं फिक्स डेट नाहीये, त्यामुळेच इथं कन्फ्युजन झालं तुम्हाला. पण 15 फेब्रुवारी जी आहे ते आपल्याला बघायला मिळते, पण इथं 15 फेब्रुवारी अशी फिक्स नसते दरवर्षी. का फिक्स नसते? तर दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या शनिवारी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जात असतो. यानंतर बघा मित्रांनो काही महत्वाचे दिवस. जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, युनायटेड बाय युनिक थीम आहे. जागतिक कडधान्य दिवस जो आहे आपण जर बघितलं तर 10 फेब्रुवारी, ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल इन सायन्स हा दिवस 11 फेब्रुवारी, अनपॅकिंग स्टीम करिअर हर व्हॉइस इन सायन्स. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी, माय एपिलेप्सी जर्नी असं ती थीम होती. स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता दिवस 6 फेब्रुवारी. जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी. भारत रंग महोत्सव जो आहे मित्रांनो 2025 तो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? इथं रंग म्हणजे कलर नाही. ठीक आहे, रंग म्हणजे कलर नाही. तर तुम्ही रंगभूमी ऐकलं असेल. रंगभूमी काय असते? तर जी नाटक ज्या ठिकाणी होत असतात, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं तर रंगभूमी म्हटलं. तर नाटक वगैरे डान्स कार्यक्रम जे आहे ते ज्या ठिकाणी होतं त्याला काय म्हटलं तर रंगभूमी म्हटलं. तर मग त्यावरूनच हा रंग शब्द घेण्यात आलेला आहे. भारत रंग महोत्सव म्हणजे काय? तर भारताचा जो काही नाटक वगैरे महोत्सव आहे, ठीक आहे, कलागुण संपन्न असा एक महोत्सव आहे. तर त्याची 25वी आवृत्ती जर आपण बघितली मित्रांनो रंग महोत्सवाची, तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रांगणामध्ये याची आपण जर बघितलं तर 25वी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. जगातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिवल, थिएटर म्हणजे नाटक ज्या ठिकाणी होतात तो फेस्टिवल. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर भारताच्या रंगमहोत्सवाला भारंगम असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याची थीम होती वन एक्सप्रेशन सुप्रीम क्रिएशन. ठीक आहे, ही त्याची थीम होती. आपण जर बघितलं प्रमुख पाहुणे होते पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत. यानंतर स्वीडिश संरक्षण कंपनी आहे साब. साबचं एक विमान आहे, कुणाला माहित असेल तर त्याने कमेंट बॉक्समध्ये सांगा. साबने एक विमान तयार केलेलं आहे, साब नावाच्या कंपनीने, तिचं एक विमान आहे. जसं HALचं एक विमान आहे तेजस, यशस. ठीक आहे, तसंच साबचं सुद्धा एक विमान आहे. आता ते ज्यांना माहित असेल त्यांनी सांगा नक्की. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टम 310 साठी कोणाशी करार केला? तर हा करार जो आहे तो साबने HAL सोबत केलेला आहे. तर बघा मित्रांनो ही सिस्टम काय आहे, तर कधी कधी आता विमानांवर लेझरने सुद्धा हमले होऊ शकतात. ठीक आहे, लेझरने. तर आपण जर बघितलं लेझर टेक्नॉलॉजी आता डेव्हलप होत चाललेली आहे. मग आता लेझर हमला जर होत असेल तर त्याशी संबंधित आधीच आपल्याला एक वॉर्निंग मिळाली पाहिजे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टम जे 310 ते तयार करण्यासाठी भारत आणि भारताची HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि जी काही स्वीडिश कंपनी साब यांच्यामध्ये काय झालेला आहे, एक करार झालेला आहे. ठीक आहे, एवढं मेन होतं. ही तेच दिलेलं आहे, फक्त मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सगळे व्यवस्थितपणे समजून सांगितलेले आहे. HAL ची स्थापना 22 डिसेंबर 1940 मध्ये झालेली आहे. त्याची पण एक स्टोरी आहे. ती मूळ म्हणजे HAL नव्हती. ठीक आहे, ती एक खाजगी कंपनी होती, तिला आपण मर्ज केलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला तिला राष्ट्रीयकरण केलं, तिला सरकारी कंपनी बनवलं. तिचं मुख्यालय बेंगलोरमध्ये DK सुनील सध्याची MD आणि CEO आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडू जेनिक सिन्नरवर डोपिंगची चाचणी सकारात्मक आल्यानंतर 3 महिन्याची बंदी घालण्यात आली. तर तो कोणत्या खेळाशी संबंधित? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. जेनिक सिन्नर जो आहे मित्रांनो तो टेनिसचा एक फेमस खेळाडू आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं वाडा आणि नाडा. ठीक आहे, वाडा
आणि तुम्ही ऐकले नाडा. आता हे नाडा आणि वाडा नेमकं काय मित्रांनो? तर बघा, खेळाडू आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी काही ड्रग्स आपल्या शरीरामध्ये घेत असतात, ठीक आहे. तर ते ड्रग्स चेक करणारी जागतिक लेवलवरची संस्था आहे वाडा. आपण जर बघितलं तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. आणि नाडा काय आहे? तर आपल्या भारतामध्ये जी एजन्सी आहे त्याशी संबंधित, तर ती आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. मग वाडाने चेक केलं, त्यांना आढळलं की जॅनिक सिन्नरने हे ड्रग्स वगैरे घेतलेले. मग त्यावर 3 महिन्याची बंदी लावण्यात आली. 9 फेब्रुवारीला ही बंदी लागू झाली आणि 4 मेला ही बंदी संपणार आहे. आपण जर बघितलं 23 वर्षाचा जॅनिक सिन्नर आणि याने अलीकडे बऱ्याचशा स्पर्धा जे आहे टेनिसच्या ते जिंकलेले आहे. पण आता त्याच्या शरीरामध्ये तसे सबस्टन्स जे आहे ते आढळलेले आहे, त्यामुळे ही बंदी घालण्यात आलेली आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर वाडाच्या चाचण्यामध्ये तो अपयशी ठरला. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने त्याच्यावर बंदी घातलेली नाहीये, पण वाडाने त्याच्या विरोधात ती बंदी घातलेली आहे. कोणत्या 2 देशांनी फेब्रुवारी 2025 मध्ये महत्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ट्रस्ट उपक्रम सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, महत्वपूर्ण खनिज, आता याचा अर्थ काय? तर मी तुम्हाला एक संकल्पना सांगतो. अर्थ इलेमेंट्स म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे. आपण जर बघितलं तर रेअर अर्थ इलेमेंट्स. काय रेअर अर्थ इलेमेंट्स? हे रेअर अर्थ इलेमेंट्स म्हणजे काय? तर पृथ्वीवर एकदम दुर्मिळ असे एलिमेंट्स आहे, ठीक आहे. आणि ते आपल्याला गरजेचे असतात. लिथियम आणि रेअर अर्थ एलिमेंट्स यामध्ये आपण सहकार्य करण्यासाठी भारत आणि युएसए काय केलेलं आहे? करार केलेला आहे. हे रेअर अर्थ एलिमेंट्स आपल्याला सगळ्यात जास्त आणि लिथियम कुठून मिळतं? तर ते मिळतं मित्रांनो चायनामध्ये. चायना सगळ्यात जास्त प्रोडक्शन करते आणि आजही भारताला बऱ्यापैकी चायनावर निर्भर राहावं लागत आहे, तर ते या रेअर अर्थ एलिमेंटसाठी, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे अत्यंत महत्त्वाचे एलिमेंट्स आहे, जे तुम्हाला भविष्यामध्ये अजून तुम्ही जेव्हा डीप अभ्यास करताल त्याविषयी तुम्हाला याच्याविषयी अजून इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आपण जर बघितलं अलीकडे पंतप्रधान मोदीजींचा अमेरिकेचा टूर झाला होता, त्यामध्ये जर आपण बघितलं तर यावर सुद्धा याशी संबंधित ट्रस्ट नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह. आपण जर बघितलं तर लो अर्थ एलिमेंटसाठीचा हा करार करण्यात आलेला आहे, हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जे टेक्नॉलॉजी हस्तांतरण होणार आहे. हे अर्थ एलिमेंट्सचा कशा प्रकारे जमिनीतून शोधायचे, कशा प्रकारे नाही, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका देश आहे, तो चलन आहे $US. 47वे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. सुरुवात करूया 20 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन पहिलेच इथं. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे किंवा भारताचं स्थान किती आहे? तर करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे मित्रांनो 96. कितवा आहे? 96. आपण जर बघितलं तर भारत 180 देशांमध्ये 96व्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये भारताचा जो क्रमांक होता मित्रांनो तो होता 93वा. आता जर बघितलं तर फेब्रुवारी 2025 मध्ये 2024चा इथं अहवाल प्रकाशित झालेला आहे. 2024 वर्षामध्ये भारतामध्ये करप्शनची स्थिती काय होती त्यानुसार भारत जो आहे तो 96व्या क्रमांकावर गेलेला आहे. याचा अर्थ भारतामध्ये काय झालेला आहे? तर भ्रष्टाचार वाढलेला आहे. भ्रष्टाचार जो आहे मित्रांनो त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आता आपण जर बघितलं तर यामध्ये एखाद्या देशाला जर 100 गुण असेल तर त्या देशामध्ये भ्रष्टाचार नसतो, आणि एखाद्या देशाला 0 गुण असेल तर त्यामध्ये खूपच जास्त भ्रष्टाचार असतो. यानंतर जर बघितलं पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. सगळ्यात तळाशी दक्षिण सुदान आहे आणि हा निर्देशांक ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेमार्फत दिला जातो. आता काही महत्त्वाचे निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. जागतिक उपासमार किंवा जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 105व. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे केरळ. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जो आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 63वा, टॉपला आहे स्वीडन. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावरचं शहर आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया मधलं. आइसलँड जो आहे तो जागतिक शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारत पीस मध्ये 116व्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक जो आहे त्यामध्ये भारत 10व्या क्रमांकावर आहे. पहिले 3 स्थान जी आहे ती खाली आहे. 4थ्या क्रमांकावर इथं डेन्मार्क आहे सगळ्यात टॉपला असं आपण म्हणू शकतो. जागतिक न्याय प्रकल्प वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट कायदा निर्देशांक जो आहे 2023 त्यामध्ये भारत आहे 79व्या क्रमांकावर. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, ठीक आहे, प्रेस वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स यामध्ये नॉर्वे जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत जो आहे तो 159व्या क्रमांकावर आहे.
ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 129वा आहे, आइसलँड टॉपला आहे. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक, ठीक आहे, तर इथं जर बघितलं भारत 39वा यामध्ये आहे, टॉपला USA आहे. पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये भारत जो आहे तर तो 176व्या क्रमांकावर आहे, टॉपला इस्टोनिया आहे. जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 मध्ये भारत 15व्या क्रमांकावर आहे, टॉपला USA आहे. शाश्वत व्यवसाय निर्देशांक जो आहे त्यामध्ये भारत 23व्या क्रमांकावर, न्यूझीलंड टॉपला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 39वा, आपण जर बघितलं तिथं स्वित्झर्लंड टॉपला आहे. तर ही काही महत्वाची निर्देशांक होती 2024ची, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये एखाद्या निर्देशांकावर 100% प्रश्न विचारला जाईल. 2025 मध्ये जागतिक युनानी दिवस जो आहे तर तो कधी साजरा केला जातो? आपल्याकडे जे पारंपरिक आपण म्हणूया की मेडिसिन वगैरे असतात किंवा औषध उपचार पद्धती आहे, मग ती योग झालं, सिद्धा झालं, युनानी झालं, आयुर्वेद झालं, तर यामधला युनानी जो प्रकार आहे मित्रांनो, तर त्याचा जो जागतिक युनानी दिवस जो आहे तो 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आणि कधीपासून सेलिब्रेट केला जातो? तो 2017 पासून हा युनानी दिवस जो आहे तो सेलिब्रेट केलं जातं. या वर्षीच्या युनानी दिवसाची थीम काय होती? तर इनोव्हेशन इन युनानी मेडिसिन फॉर इंटिग्रेटेड हेल्थ सोल्युशन द वे फॉरवर्ड अशी याची थीम होती. आपण जर बघितलं तर अजमल खान यांच्या जयंतीच्या दिवशी हा दिवस जो 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. युनानी औषध उपचार पद्धती जी आहे त्याचं महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. यानंतर राष्ट्रीय खेळ जे 39व्या हंगामाचे आयोजन कोणतं राज्य करेल? तर राष्ट्रीय खेळाच्या 39व्या हंगामाचं जे आयोजन ते कोण करणार आहे? आपण 38वे जे काही राष्ट्रीय खेळ आहे त्याचा आपण अभ्यास केलेला उत्तराखंडमध्ये आपण जर बघितलं आयोजित करण्यात आले होते. मोली हा शुभंकर होता, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उद्घाटन वगैरे केलं होतं आणि आपण मध्ये विजेते वगैरे बघितलं होतं. सगळ्यात जास्त पदकं जी आहे ती सगळ्यात जास्त पदकं महाराष्ट्राने जिंकली होती, पण महाराष्ट्र सेकंड स्पॉटवर राहिलं होतं. आर्मी जे आहे त्यांनी पहिले स्पॉट मिळवलं होतं कारण सगळ्यात जास्त सुवर्ण पदकं त्यांनी जिंकलेली होती. मग आपण जर बघितलं ते 39वे राष्ट्रीय खेळ जे आहे तर ते मेघालयमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कधी? तर 2027 मध्ये, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये कोणते आयोजित करण्यात आले होते? तर 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आले होते, ठीक आहे. आपण जर बघितलं तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे? PT उषा यांनी हा निर्णय जो आहे तो मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांना कळवलेला आहे. मेघालयची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी करण्यात आली होती. शिलाँग ही राजधानी आहे. कॉनरॉड संगमा मुख्यमंत्री आहे. CH विजय शंकरन राज्यपाल आहे. लोकसभेचे 2, राज्यसभेचे 1 आणि विधानसभेच्या 60 जागा आहे. लाहो, चाड सुकरा, नोंगक्रेम हे नृत्य जे ते मेघालयचे फेमस नृत्य प्रकार आहेत. आता भविष्यात ज्या काही स्पर्धा होणार आहे तर त्या कुठे होणार आहे ते आपण बघून घेऊया. ICCचा महिलाचा T20 विश्वचषक 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये जपानमध्ये होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जर बघितलं पुरुषांचा हॉकीचा विश्वचषक जे 2026 मध्ये बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. 35वे जे काही आपण म्हणूया समर ऑलिम्पिक जे आहे 2032 मध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो त्याच्या अगोदरचे जे काही 34वे ऑलिम्पिक आहे समर ऑलिम्पिक ते अमेरिकामध्ये होणार आहे. ICC ODIचा क्रिकेट विश्वचषक जे 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक जो आहे 2026 चा मित्रांनो तो कॅनडा, मेक्सिको आणि USA मध्ये होणार आहे. 20व्या आशिया खेळ 2024 मध्ये जपानमध्ये झालेले आहे. उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ 2024 मध्ये फ्रान्समध्ये झालेले आहे. संरक्षण प्रकल्पांतर्गत 100% FDIचा लाभ घेणारी भारतातील पहिली कंपनी साब कोणत्या देशाची? तर साबवर कालच आपण प्रश्न इथं बघितला होता आणि मी तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन विचारला होता, त्याचं 1-2 मुलांनी उत्तर दिलेलं आहे. तर साब जर आपण बघितलं मित्रांनो स्वीडनची एक कंपनी आहे जी स्वीडनला संरक्षण साहित्य बनवून देते. आणि मग आपण जर बघितलं तर आपण संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI जी आहे ती आता काही सेक्टरमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा जर लाभ जर घेणारी पहिली कंपनी बघितली तर ती साब आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर साबचं एक फेमस विमान आहे. काल मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, फक्त एका मुलाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर हे जे विमान आहे हे ग्रिपन विमान आहे, ठीक आहे. आजकाल भारताला सध्या 5th जनरेशन, ठीक आहे, 5th जनरेशन विमानाची खूप गरज आहे.
ठीक आहे, आणि त्यासाठी वेगवेगळे लोक जे आहे, वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या पुढे येत आहे. जसं की रशियाचं Su-57 आहे, अमेरिकेचं F-35 जे आहे, ठीक आहे. त्यानंतर हे ग्रिपन पण 5th जनरेशनचं विमान आहे. तर असे जे विमान आहे ते चर्चेमध्ये राहणार आहे इथून पुढं. अगदी UPSC ला मागच्या वर्षी क्वेश्चन विचारण्यात आला होता, काही ऑप्शन दिली होती, खालीलपैकी कोणतं विमान जे आहे ते 5th जनरेशनचं विमान हे आपल्याला विचारण्यात आलं होतं. त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला इथं बघावं लागणार आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर साब काय करणार आहे, भारतामध्ये रॉकेट निर्मितीचा जो काही प्रोजेक्ट असणार आहे, ठीक आहे, जे मिसाईल निर्मितीचा जो प्रोजेक्ट असणार आहे, तर त्यामध्ये ती पैसे इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्यामध्ये भारताला मदत करणार आहे. मग त्यासाठी हरियाणा येथे कारखाना सुरू केला जाणार आहे. रॉकेट निर्मिती बरोबरच अँटी आर्मर, अँटी टँक, त्यानंतर बंकर, त्यानंतर जर बघितलं तर M4 रॉकेट लॉन्चर हे इथं तयार केले जाणार आहे. साब या कंपनीची स्थापना स्वीडनमध्ये 1937 मध्ये करण्यात आली होती. स्वीडन युरोपमधील एक देश आहे. स्टॉकहोम ही राजधानी, स्वीडनची राजधानी स्टॉकहोम. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं स्वीडिश क्रोना चलन आहे तिथलं, आणि उल्फ क्रिस्टरसन हे तिथले पंतप्रधान आहे. आता बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे 2025 चा, त्यामध्ये भारताचं स्थान काय आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 च्या मध्ये भारताचं स्थान आहे मित्रांनो 80व. ठीक आहे, भारताचं स्थान जे आहे तर ते पासपोर्ट इंडेक्स मध्ये सुधरत चाललेले आहे, पण भ्रष्टाचारामध्ये खाली चाललेले आहे. याचा अर्थ आता आपण काय लावायला पाहिजे ते तुम्ही तुमच्या पातळीवर लावू शकता. ठीक आहे, मग आपण जर बघितलं हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे त्यामध्ये भारताचं स्थान 80 आहे. आता मित्रांनो हे पासपोर्ट इंडेक्स नुसार स्थान कसं ठरतं की कोणता देश पहिल्या क्रमांकावर, कोणता देश दुसऱ्या क्रमांकावर. मग आता समजून घ्या जगामध्ये जे काही देश आहे, जगामध्ये खूप सारे देश आहे, 200+ देश आहे. मग आता समजून घ्या भारत जो आहे, मग भारताचा जो पासपोर्ट आहे, ठीक आहे, भारताचा पासपोर्ट आपल्याकडे, ठीक आहे, हा पासपोर्ट घेऊन मी बिना व्हिसा घेता, व्हिसा म्हणजे काय असते, दुसऱ्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर परवानगी घ्यावी लागते. मी 10 दिवस येणार, 15 दिवस येणार, 20 दिवस येणार, त्याला काय म्हणायचं, व्हिसा म्हणायचं. मग बिना व्हिसाचं मी किती देशात जाऊ शकतो, त्यावरून कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे हे आपल्याला समजतं. मग आपण जर बघितलं भारत या बाबतीत 80व्या क्रमांकावर येतो. किती, 199 देशांमध्ये भारत जो आहे 80व्या क्रमांकावर येतो 199 देशांमध्ये. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सगळ्यात शेवटी कोण आहे तर अफगाणिस्तान आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे, सिंगापूर आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि दक्षिण कोरिया आपल्याला बघायला मिळतात. मग तिसऱ्या क्रमांकावर खूप सारे देश आहेत. यानंतर पॅरा आर्चर आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धा जी आहे 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली. ठीक आहे, पॅरा आर्चर आशिया कप. तर यामध्ये जर बघितलं भारताने किती पदकं जिंकली, भारताने यामध्ये 12 पदकं जी आहे ती जिंकलेली आहे. आपण जर बघितलं पॅरा तिरंदाजाची ही स्पर्धा जी आहे ती बँकॉक थायलंडमध्ये 2 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भारताने जर बघितलं तर 6 सुवर्ण पदकं, 3 रौप्य पदकं आणि 3 कांस्य पदकासह 12 पदकं जिंकलेली आहे. थायलंड इथं दुसऱ्या क्रमांकावर होतं 8 पदकासह, आणि इंडोनेशिया आपण जर बघितलं तर 1 रौप्य पदक, 4 कांस्य पदक, एकूण 5 पदकासह इंडोनेशिया जे आहे मित्रांनो ते तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला राहिलेलं बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 विजेतेपद कोण जिंकलेले आहे. तर स्नूकर जो गेम आहे तुम्हाला माहित असेल की असा एक टेबल असतो. टेबलला आपण जर बघितलं असे 6 छिद्रे असतात आणि त्या ठिकाणी एका स्टिकने मारायचं असतं. ठीक आहे, आतमध्ये खूप सारे चेंडू असतात. मग ती जी स्पर्धा आहे तो जो स्नूकरचा गेम आहे तर यामध्ये भारताचा एक खेळाडू एकदम मास्टर आहे. ठीक आहे, तो सगळ्या स्पर्धा जिंकतो स्नूकरच्या. तो खेळाडूचं नाव आहे पंकज आडवाणी. तर पंकज आडवाणीने इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 विजेतेपद जिंकलेलं आहे. त्याने अंतिम फेरीत ब्रिजेश दमानीचा पराभव केलेला आहे. भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, स्वदेशी स्वयंचलित. ठीक आहे, आता स्वदेशी स्वयंचलित या शब्दाचा अर्थ काय आहे तर स्वदेशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचा, ठीक आहे, इंडिजिनियस आपण बनवलेला. स्वयंचलित म्हणजे काय, ऑटोमॅटिक. मग आपण जर बघितलं तर जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, आता याचा अर्थ काय तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप सारा जैव वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. म्हणजे कसा की जो आपण म्हणू शकतो की पर्यावरणामध्ये परत मिक्स होऊ शकतो. आपण म्हणू शकतो जो बायोडिग्रेडेबल आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं असा कचरा कोणता, समजूया की शरीरातले वेस्टेज जे ऑर्गन असतात. ठीक आहे, तर असे जे काही गोष्टी असतात तर त्या ज्या आहे तर त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. त्या कचऱ्याची जर विल्हेवाट लावली नाही तर
वेगवेगळे आजार जे ती पसरू शकतात, ठीक आहे. ऑपरेशन वगैरे केले जातात, मग तिथे जर आपण बघितलं तर रक्ताचे कापड वगैरे जे आहे ते पडलेले असतात, त्याची विल्हेवाट लावणं जे आहे ते गरजेचं असतं. आणि त्यासाठी भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जो आहे जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प जो आहे तो नवी दिल्लीमध्ये इथं सुरू करण्यात आलेला आहे. तर नवी दिल्लीमध्ये तुम्हाला माहित असेल एम्स नावाचं हॉस्पिटल आहे, भारतात फेमस हॉस्पिटल आहे. तर त्याच्या आवारामध्ये हा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर सुगम नाम आपण जर बघितलं तर हे नाव जे आहे तर या प्रकल्पाला देण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर बायोमेडिकल कचरा म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला काय असतो बायोमेडिकल कचरा, ठीक आहे. यानंतर आता पहिल्या घडामोडी बघून घेऊया. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण तयार करत आहे, तर BEML भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. त्यानंतर भारतातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केलं जात आहे. कन्याकुमारी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, उत्तराखंड. त्यानंतर भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे ते सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. दलित सबकोटा लागू करणारं पहिलं राज्य आहे हरियाणा. त्यानंतर देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहारमध्ये सुरू करण्यात आलेले. 5 कोटी आयुष्मान कार्ड कोणी जारी केलेले, उत्तर प्रदेशने. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्ली. गुजरात हे भारतातील पहिलं सीमावर्ती सौर गाव ठरलेलं आहे. गुजरात हे भारतातील पहिलं आपण जर बघितलं तर गुजरातमधील मासाळी गाव जे आहे तर ते सीमावर्ती भागात, भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात पहिलं सौर गाव जे आहे ते ठरले आहे. भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा दिल्ली विमानतळाने सुरू केलेली आहे. आणि पाटणा बिहार येथे स्थापन होणारं भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय आहे. तर बालकांचं कॅन्सरचं हॉस्पिटल पहिलं हॉस्पिटल स्पेशली बालकांसाठी पाटणा बिहारमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, ठीक आहे, USGBC म्हटलं जातं हिला. तर 2024च्या क्रमवारीत भारताचं स्थान काय आहे, तर बघा मित्रांनो, ज्या बिल्डिंग ज्या आहे, ज्या इमारती ज्या आहे, ज्या इमारती पर्यावरणाला इथं मध्यवर्ती पकडून बनवल्या जातात, पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल बनवल्या जातात, तर त्याला एक संस्था जी आहे ती रँकिंग देते, US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, ठीक आहे. ही एक प्रमाणपत्र देते आणि त्या प्रमाणपत्रानुसार सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर या ग्रीन बिल्डिंग ज्या आहे तर ते आपल्याला चायनामध्ये बघायला मिळतात मित्रांनो. मग आपण जर बघितलं भारताचा क्रमांक जो आहे तो 3रा आहे, ठीक आहे. भारताचा क्रमांक किती आहे, 3रा आहे, लक्षात ठेवा. हे आपण जर बघितलं तर ही जी सोसायटी आहे, ही जी काउन्सिल आहे USGBC, आपण जर बघितलं ही लीड्स नावाचं एक प्रमाणपत्र देते पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या ज्या काही बिल्डिंग आहे तर त्यांना. आणि मग त्यानुसार जर बघितलं तर लीडचा फुल फॉर्म काय, लिडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. मग आपण जर बघितलं चीन या बाबतीत सगळ्यात पुढे. चीनमध्ये 25 दशलक्ष चौरस मीटर पेक्षा जास्त एरियामध्ये पर्यावरणाला अनुकूल बिल्डिंग तुम्हाला बघायला मिळेल. कॅनडामध्ये 10 दशलक्ष चौरस किलोमीटर, भारतामध्ये 8.5 दशलक्ष चौरस किलोमीटर. आंतरसेवा समन्वय वाढवण्यासाठी भारतीयचं लष्कर आणि हवाई दलाने कोणता लष्करी सराव आयोजित केलेला आहे, तर बघा मित्रांनो, आता हवाई दल आणि आर्मी यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय वाढवण्यासाठी, तर जे काही कोऑर्डिनेशन असतं, दोघांचा जो काही समन्वय असतो तर ते वाढवण्यासाठी विंग रेडर नावाचा जो काही युद्ध सराव जो आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विंग रायडर जो आहे तर तो युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर यामध्ये कोण आहे, आर्मी आणि एअरफोर्स, नेव्हीचा समावेश यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता सैन्याविषयी आणि आर्मी विषयी जाणून घेऊया. सैन्याची स्थापना 1 एप्रिल 1895 ला करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. सध्याचे आपण लष्कर प्रमुख जर बघितलं जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहे. त्यानंतर जर बघितलं तर उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे आहे. ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ. हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अमरसिंह एअर चीफ मार्शल आहे आणि टच द स्काय विथ ग्लोरी हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. बघा आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याचं उत्तर द्या. जसं की लष्कर प्रमुखाला जनरल म्हटलं जातं, त्यानंतर हवाई दल प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हटलं जातं, तसं नौदल प्रमुखाच्या समोर कोणता शब्द जोडला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये.
मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंट 2025 मालिकेचे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर भारतामध्ये आपण जर बघितलं तर एक स्पर्धा होती टेनिसची, मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंट. तर हिच्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिल टिचमनने जिंकलेलं आहे. तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, जिल टिचमनने जिंकलेली आहे. थायलंडच्या मनाचाया सवंगकाऊचा तिने पराभव केलेला आहे. जिल टिचमन स्वित्झर्लंडचे खेळाडू आहे. आपण जर बघितलं तर महिला टेनिस असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात येणारी ही एक स्पर्धा आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, भारतात आयोजित केली जाते. ठीक आहे, वुमन टेनिस असोसिएशनद्वारे हिचं आयोजन होत असतं. टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडने कोणत्या प्लांटमध्ये तयार केलेल्या अपाचे AH-64 हेलिकॉप्टरचा 300वा फ्युजलेज बोईंगला दिलेला आहे? आता मित्रांनो, फ्युजलेज काय भानगड असतं? तर फ्युजलेज म्हणजे जर आपण बघितलं तर एखादं हेलिकॉप्टर आहे, एखादं विमान आहे, तर त्याचा जो ढाचा असतो, ठीक आहे, आपण एखादं हेलिकॉप्टर कधी बनणार? जेव्हा त्याला पंख वगैरे, मिसाईल वगैरे सगळ्या गोष्टी जुळल्यानंतर, त्यामध्ये इंजिन वगैरे टाकल्यानंतर ते काय बनणार? एक हेलिकॉप्टर किंवा विमान बनणार. पण आपण जर बघितलं तर त्याचा फक्त आपण म्हणूया सापळा जो असतो, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं तर फ्युजलेज म्हटलं तर. मग ते 300 फ्युजलेज जे आहे ते हैदराबादमध्ये टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडने बनवलेला आहे आणि याचा वापर करूनच मग पुढे जाऊन अपाचे AH-64 हेलिकॉप्टर्स बनवले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जर बघितलं तर 21 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स इथं बघणार आहोत. यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन असे जे डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतील. मग ते कोणते? तर त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि एक पॉइंटवर ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालंय आता अलीकडे. तर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहे? तर भारताचे बघा मित्रांनो 25वे मुख्य निवडणूक आयुक्त होते 25वे राजीव कुमार. सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते, फर्स्ट. आणि VS रमादेवी, ठीक आहे, VS रमादेवी जर आपण बघितलं तर भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. आपण जर बघितलं मित्रांनो, हे सगळे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता 26वे निवडणूक आयुक्त कोण बनलेले? ज्ञानेंद्र कुमार. ठीक आहे, ज्ञानेश कुमार. तर ज्ञानेश कुमार हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त आहे, हे लक्षात ठेवा. VS रमादेवी जे आहे तर त्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राजीव कुमार 25वे निवडणूक आयुक्त होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता मला एक गोष्ट सांगायची आहे की इथं कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आता जर बघितलं तर मतदानाचं वय सुरुवातीला 21 वर्ष होतं, मग ते 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे? हा आजचा पहिला होमवर्क क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, याचं कारण असं आहे की जोपर्यंत मतदानाचं वय 21 वर्ष होतं तोपर्यंत निवडणूक आयोगामध्ये एकच निवडणूक आयुक्त असायचा. पण मतदानाचं वय जसं 21 वरून 18 वर्ष झालं तसं मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली. पहिले 21 वर्ष कंप्लीट झालेले मतदान करू शकत होते, त्यानंतर 18 वर्ष झालेले लोक जे आहे, म्हणजे इथं 3 वर्षाचे जे लोक आहेत ते पहिले 18 ते 21 यामधल्या लोकांना मतदान करायचा चान्स नव्हता. पण जसं एज 18 झालं तशी संख्या वाढली, त्यामुळे निवडणूक आयुक्त जे आहे ते 1 वरून 3 झाले. मग हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार हे एज जे आहे ते कमी करण्यात आलं होतं हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे ते बनलेले. निवडणूक आयोगामध्ये 3 निवडणूक आयुक्त असतात, त्यापैकी एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. आता निवडणूक आयोगामध्ये एक जरी मुख्य निवडणूक आयुक्त असेल तर कामं जी आहे ती सगळ्यांना सेमच कामं असतात. तिघं बहुमताने निर्णय घेत असतात. मुख्य निवडणूक आयुक्त जास्तीत जास्त चलती वगैरे असं काही नसते, फक्त नावाला तो मुख्य निवडणूक आयुक्त असतो, बाकी बहुमताने निर्णय घेतात. तिघांना पण सेमच अधिकार आहे, तिघांना पण सेमच कालावधी. तर असं काही विशिष्ट आपण जर बघितलं तर मुख्य निवडणूक आयुक्ताला काही असं विशिष्ट ट्रीटमेंट नसते. 3 निवडणूक आयुक्त असतात त्यांना सेमच ट्रीटमेंट इथं दिली जाते. ज्ञानेश कुमार यांचा कालावधी जो आहे तो 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. ते 2029 पर्यंत आपल्या पदावर राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय निवड समिती होती. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड केली आणि त्याला आपण जर बघितलं निवड केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मान्यता देऊन निवडणूक आयुक्तांची नेमणूक केलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती, म्हणून 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवा. मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लक्षात ठेवा आणि कलम 324 ते 329 आहे निवडणूक आयोगाचं.
त्याचबरोबर अजून एक क्वेश्चन विचारतो, राज्य निवडणूक आयोगाचं कलम तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, कलम तुम्हाला सांगायचं. मी तुम्हाला दररोज सांगतो की मी तुमचं करंट अफेअर्स सोबत जीएस सुद्धा इथं तयारी करून घेत आहे, जेवढी मला पॉसिबल होईल तेवढं. तर बघा, भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहे? न्यायमूर्ती संजीव खन्ना. विजय किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्ष आहे. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक कोण आहे? परमेश शिवमणी. भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार. मग इथे जे महत्वाचे ते स्टार मार्क करून ठेवतो मी. ठीक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रीती सुदाने. त्यानंतर जर बघितलं, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा हे आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 3रे महासंचालक कोण आहे? आशिष खन्ना. 16 वित्त आयोगाचे आपण जर बघितलं प्रमुख कोण आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट, कुठे ना कुठे 100% विचारला जाईल. ठीक आहे, इथं गॅरंटी लिहून देतो मी माझी, 100% हा विचारला जाईल. अरविंद पंगारे जी आहे ते 16व्या वित्त आयोगाचे कोण आहे मित्रांनो? अध्यक्ष आहे. आणि भारताचे नवीन कॅग कोण आहे? संजय मूर्ती. तर संजय मूर्ती, संजीव खन्ना या नावामध्ये कन्फ्युज होऊ नका. संजय मूर्ती जे आहे ते कॅग आहे आणि संजीव खन्ना जे आहे ते सरन्यायाधीश आहे भारताचे 51वे. कोणत्या देशाने रॉकेट मोटरसाठी, आता रॉकेट जे असतं मित्रांनो, आपण रॉकेट जे आहे इथं तुम्ही बघू शकता PSLV रॉकेट. तर PSLV रॉकेट जे असणार आहे, तर त्या रॉकेटमध्ये काय असतात? आतमध्ये मोटर्स असतात बसवलेले. ठीक आहे, मोटर्स असतात. मग या ज्या मोटर्स आहे, ठीक आहे, तर या मोटरसाठी जगातलं सर्वात मोठं 10 टन प्रणोदक मिक्सरचं आपण जर बघितलं तर प्रोपेलंट मिक्सरचं अनावरण कुणी केलेलं आहे? तर हे प्रोपेलंट मिक्सर नेमकं काय असतं मित्रांनो? तर जी मोटर असते, ठीक आहे, जी मोटर असते, तर आपण जर बघितलं तर त्या मोटरमध्ये आपल्याला इंधन वगैरे बघायला मिळतं आणि ते इंधन बस झाल्यानंतर रॉकेट वर जायला लागतं. ठीक आहे, तर मोटरमध्येच प्रोपेलंट मिक्सर असतं. म्हणजे हे प्रोपेलंट मिक्सरने जर व्यवस्थित काम केलं तरच रॉकेट जे आहे ते वर जाऊ शकतं. आपण जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा भाग जो आहे तो प्रोपेलंट मिक्सर आहे. हा कुठं असतो? रॉकेटमध्ये. त्या ठिकाणी याचंच काम असतं की इंधनाला काय करायचं? बस्ट करायचं. मग इंधन बस्ट होतं. ठीक आहे, आणि मग हळूहळू रॉकेट वर जायला लागतं. ठीक आहे, तर प्रोपेलंट मिक्सर जे असतं मित्रांनो ते मोस्टली रॉकेटला वर पाठवण्याचं काम करत असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं प्रोपेलंट मिक्सर जे आहे 10 टनचं, ठीक आहे, जे रॉकेटच्या मोटरमध्ये यूज होणार आहे, ते भारताने बनवलेलं आहे. ठीक आहे, तर भारत पहिला देश बनलेला आहे 10 टनचा प्रोपेलंट मिक्सर बनवणारा. ही महत्वाची गोष्ट आहे, ही सगळ्यात महत्वाची, ती आपल्या लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं तर सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे बेंगलोरचं, तर इथं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हे मिक्सर जे आहे ते बनवण्यात आलेले. मिक्सर आपण जर बघितलं तर 10 टन हे आपण म्हणूया 10 टन इंधनाची क्षमता असलेले मिक्सर आहे, ज्याचं वजन 150 टन आहे स्वतःचं. त्यानंतर जर बघितलं 8.7 मीटर लांबी आहे, 5.4 मीटर लांबी जी ती 5.4 मीटर आहे, उंची जी 8.7 मीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 3.3 मीटर आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एवढा पार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. बाकी जी ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, वजन, उंची, लांबी, रुंदी. ठीक आहे. यानंतर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. बेंगलोरमध्ये मुख्यालय आहे. डॉक्टर व्ही नारायणन यांची सुद्धा अलीकडे नियुक्ती झालेली आहे इस्रोचे अध्यक्ष म्हणून. इस्रोचे ते 11वे अध्यक्ष आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर इस्रो स्पेसशी संबंधित भारताची एक सार्वजनिक कंपनी आहे. ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे जो आहे 2025 तो कधी साजरा केला गेला? तर बघा मित्रांनो, 17 फेब्रुवारी रोजी ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 2023 मध्ये हा जो दिवस आहे याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर अजून एक इथं दिवस बघूया आणि त्यानंतर या महिन्यातले सगळे महत्वाचे दिवस बघून घेऊया. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे तो 2025 मध्ये कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे मित्रांनो तो 15 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनावरून एक महत्वाची अपडेट लक्षात ठेवा की भारतातलं बालकांचं पहिलं कर्करोग विषयक हॉस्पिटल, भारतातील बालकांचं पहिलं कॅन्सरचं हॉस्पिटल जे आहे ते पटना बिहारमध्ये स्थापन केलं जात आहे. ठीक आहे, तर ही एक महत्वाची न्यूज लक्षात ठेवा. आणि 15 फेब्रुवारी लक्षात ठेवा कशाशी संबंधित? आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. ठीक आहे, इंटरनॅशनल चाइल्डहुड कॅन्सर डे. आता महत्वाचे दिवस बघून घेऊया इथं. मग जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी. रामसर करारामुळे हा 2 फेब्रुवारी दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी. युनायटेड बाय युनिक थीम आहे. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी.
ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम थीम आहे. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल इन सायन्स 11 फेब्रुवारी. अनपॅकिंग स्टीम करिअर हर व्हॉइसेस इन सायन्स अशी थीम होती. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द दिन 1 ते 7 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी. माय एपिलेप्सी जर्नी अशी थीम होती. स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता दिवस जर बघितलं 6 फेब्रुवारी. सुरक्षित इंटरनेट दिवस 11 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिन 10 फेब्रुवारी. जागतिक पँगलोन दिन 15 फेब्रुवारी आणि जागतिक युनानी दिन 11 फेब्रुवारी. तर हे सगळे जे दिन आहे त्यावर आपण ऑलरेडी क्वेश्चन जे ते बघितलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे मित्रांनो, तर मुलांना कर्करोगाचा सामना करण्यासाठी इथं बळकट करणं हा या पाठीमागचा हेतू आहे. आणि कर्करोग का होतो का नाही त्याबाबत जागरूकता वाढवणं हे या पाठीमागील उद्देश आहे. इन्स्पायरिंग ऍक्शन ही बाल कर्करोग दिनाची थीम होती. नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेट्स पायलट प्रोग्रामचं उद्घाटन कोणी केलं? तर बघा, नक्षा नावाचं एक प्रोग्राम जो आहे तो अलीकडे सुरू करण्यात आलेला आहे. हा नक्षा नावाचा प्रोग्राम जो आहे मित्रांनो तो ग्राम विकास मंत्रालय आयोगाला खूप आवडतं. विकास मंत्रालय एक्झाम कुणी घेऊ, ठीक आहे, ग्राम विकास मंत्रालयाच्या ज्या काही योजना आहे त्या इथं विचारल्या जातात. मग आपण जर बघितलं तिथं जरी ग्राम विकास मंत्रालय दिसत असेल तरी पण शहरी भागाचा इथं सर्वे केला जाणार आहे. शहरी भागातील जमिनींचा सर्वे केला जाणार आहे. ज्या काही वादग्रस्त जमिनी आहे तर त्यावरची भांडणं जी आहे ती मिटवली जाणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित वेल प्लॅन केलं जाणार आहे. अधिकृत जमिनी ज्या आहे त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तर हा जो आपण म्हणूया या प्रकल्पाचं या प्रोजेक्टचं नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेट्स पायलट प्रोग्रामचं उद्घाटन शिवराज सिंग चौहान यांनी केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नागरी वसाहतीच्या राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित जमीन सर्वेक्षण म्हणजेच नक्षा प्रायोगिक या कार्यक्रमाचं प्रायोगिक तत्वावर उद्घाटन केलेलं आहे. नक्षा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत म्हणजे त्यांच्या अंडर येतो. ठीक आहे, आणि भूसंसाधन विभागामार्फत राबवण्यात येत आहे. आपण जर बघितलं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर शहरी भागात जमिनीचं सर्वेक्षण प्रक्रियेचं आधुनिकीकरण करणं, जमिनीच्या नोंदी तयार करणं, जमिनीच्या नोंदी अद्ययावत म्हणजे अपडेट करणं, जमिनीच्या मालकाच्या अचूक दस्तऐवज सुनिश्चित करणं, शहरी नियोजन सुधारणं आणि जमिनीशी संबंधित विवाद कमी करणं. त्यानंतर 78व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर 78 जे काही ब्रिटिश चित्रपट अवॉर्ड आहे, तुम्ही ऑस्कर ऐकला असेल. ठीक आहे, ऑस्कर ऐकलं असेल तर ऑस्कर जे ते अमेरिकन चित्रपट अवॉर्ड जे आहे ते असतात. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर त्याप्रमाणे इंग्लंडचे सुद्धा चित्रपट अवॉर्ड आहे. ठीक आहे, तर 78व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कॉन्क्लेव्ह नावाच्या चित्रपटाने इथं जिंकलेला आहे. मग कुणाला कोणता इथं आपण जर बघितलं पुरस्कार मिळाला ते थोडं बघून घेऊया. आपण जर बघितलं सगळ्यात बेस्ट ब्रिटिश चित्रपट ठरला कॉन्क्लेव्ह. त्यानंतर जर बघितलं सर्वोत्तम चित्रपट सुद्धा एकूण कॉन्क्लेव्ह ठरला. सर्वोत्कृष्ट डायरेक्टर ठरल्या ब्रॅडी कॉर्पेट द ब्रुटालिस चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट आघाडीची अभिनेत्री ठरली मिकी मेडिसन अनोरा चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता ठरला एंड्रियन ब्रॉडी द ब्रुटालिस साठी. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरला वॉलेस अँड ग्रोमिट सूड मोस्ट फाऊल. सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला सुपरमॅन द क्रिस्टोफर रिव्ह स्टोरी. आणि इंग्रजी भाषेतला नसलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला एमेलिया पेरेज. त्यानंतर बघा मित्रांनो, आरबीआयने किती मूल्याच्या नवीन नोटांची घोषणा केलेली आहे ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा हे स्वाक्षरी करतील? तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नोट जी आहे त्या नोटावर कोण स्वाक्षरी करत असतं? आरबीआयचा गव्हर्नर. फक्त जी 1 रुपयाची नोट असते, ठीक आहे, जी 1 रुपयाची नोट असते त्यावर फक्त वित्त मंत्रालयाचा वित्त सचिव जो असतो तो त्यावर स्वाक्षरी करत असतो. मग आपण जर बघितलं तर अलीकडे आरबीआय निर्णय घेतला की ते 50 रुपयाच्या नोटा छापतील आणि या 50 रुपयाच्या नोटांवर आपले जे नवीन गव्हर्नर आरबीआयचे संजय मल्होत्रा ते काय करतील तर त्यांची सिग्नेचर करतील. ठीक आहे, संजय मल्होत्रा यांनी कोणाची जागा घेतली होती मित्रांनो? शक्तिकांत दास यांची जागा घेतली होती. आरबीआयचा कायदा कधीचा आहे? 1934चा कायदा आहे. आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना झालेली आहे. आरबीआयचा राष्ट्रीयकरणाचा कायदा कधीचा आहे?
1948चा. आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949. ठीक आहे, म्हणजे कायदा एका इयरचा आहे, स्थापना दुसऱ्या इयरची. इथं पण कायदा एका इयरचा आहे, राष्ट्रीयकरणाची तारीख दुसऱ्या इयरची. ठीक आहे, हे तुम्ही इथं बघू शकता. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं नोटा मोस्टली कोणाकडून छापल्या जातात तर आरबीआय कडून, आणि नाणी केंद्र सरकार पाडण्याचं काम करत असतं. ठीक आहे, तर नाण्यासाठी पाडणं हा शब्द वापरला जातो, नोटासाठी छापणं. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आरबीआय विषयी तर मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलं. मुख्यालय इथं महाराष्ट्रामध्ये आहे. स्थापना वगैरे सांगितली. संजय मल्होत्रा गव्हर्नर आहे, पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. ठीक आहे, पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख, चिंतामण द्वारकादास देशमुख. आरबीआय मध्ये काही उपगव्हर्नर आहे, जसे की एम राजेश्वर राव, स्वामीनाथन जे आणि टी.बी. रविशंकर. मॅसॅच्युसेट्स गव्हर्नर मॉरा हेली यांनी कोणत्या भारतीयाला गव्हर्नर प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित केलेलं आहे? तर बघा, आपण जर बघितलं मॅसॅच्युसेट्स चे एक राज्य आहे, त्याचे गव्हर्नर जे मोरा हेली यांनी जर आपण बघितलं तर नीता अंबानी यांना गव्हर्नर प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. मग आपण जर बघितलं तर रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचा इथं आपण म्हणूया त्यांचा सन्मान का करण्यात आला, तर शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्यासाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. मग हे राज्य कोणत्या देशातील आहे? ऑप्शन क्रमांक 1 USA, ऑप्शन क्रमांक 2 UK. ठीक आहे, हे तुम्ही मला सांगा. जेकब किल्पिमो हाफ मॅरेथॉन 57 मिनिटापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा कोणत्या देशाचा पहिला धावपटू ठरलेला आहे? तर एक हाफ मॅरेथॉन म्हणून स्पर्धा आहे रनिंगची, तर जेकब किल्पिमो यांनी ती 57 मिनिटात पूर्ण केली. हा युगांडाचा पहिला खेळाडू ठरलेला आहे असं करणारा. ठीक आहे, त्याने बार्सिलोनातील हाफ मॅरेथॉनचा जो रेकॉर्ड आहे 56 मिनिटं, त्याने बार्सिलोनातील हाफ मॅरेथॉन 56 मिनिटं 41 सेकंदात पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. युगांडाची राजधानी कंपाला. युगांडा शिलिंग हे चलन आहे आणि योवोरी मुसेवेनी हे तिथले राष्ट्रपती आहे. कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उन्नतीसाठी जी सफल योजना सुरू केलेली आहे? तर जी फॉर गुजरात. लक्षात ठेवा, जी सफल मध्ये जी फॉर गुजरात. तर जी सफल नावाची योजना गुजरात सरकारने सुरू केलेली आहे. गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ॲग्युमेंटिंग लाईव्हलीहूड. आता बघा मित्रांनो, अंत्योदय कुटुंब जे आहे, जे सगळ्यात गरीब कुटुंब असतात, ठीक आहे, अंत्योदय कुटुंब. अंत्योदय कुटुंबांना बघा एक स्कीम आहे त्यांच्यासाठी, जे अन्नधान्य आपल्याला राशन कार्डवर पिवळं केशरी राशन कार्ड असल्यानंतर जे मिळतं, ठीक आहे, तर ते 5 रुपये प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य मिळत असतं आपल्याला. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्ही 2 रुपये किलो प्रमाणे 3 रुपये किलो प्रमाणे तांदूळ, 2 रुपये किलो प्रमाणे गहू आणि 1 रुपये किलो प्रमाणे भरड धान्य घेऊ शकता. बरोबर. मग आपण जर बघितलं अंत्योदय कार्ड ज्यांच्याकडे आहे, ठीक आहे, त्यांना प्रत्येक कुटुंबाला 35 केजी अन्नधान्य मिळतं. मग कुटुंबामध्ये 2 जण असू द्या, 3 जण असू द्या, 4 जण असू द्या, 5 जण असू द्या. ठीक आहे, पण ज्यांच्याकडे समजा केशरी पिवळं कार्ड आहे त्यांना प्रति व्यक्तीने धान्य मिळतं आणि अंत्योदय कार्डवाल्यांना प्रति कुटुंब या निकषानुसार अन्नधान्य मिळतं एकदम स्वस्त दरामध्ये. मग आपण जर बघितलं तर त्या कुटुंबातील ज्या काही महिला आहेत, जे काही आपण म्हणू दुर्बल घटक आहे, त्यांच्यासाठी गुजरात सरकारने खास करून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली जर आपण बघितलं तर जी सफल गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ॲग्युमेंटिंग लाईव्हलीहूड ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या कुटुंबातल्या लोकांना स्वतःचा बिझनेस, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. म्हणजे त्यांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार इथं काय करत आहे, प्रयत्न करत आहे. ही योजना जी ती गुजरातमध्ये पुढच्या 5 वर्षात 10 जिल्ह्यातील 25 तालुक्यामधील 50,000 अंत्योदय अन्न योजना कार्डधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. ही योजना जर बघितली गुजरात लाईव्हलीहूड प्रमोशन कंपनी लिमिटेड द्वारे राबवली जाणार आहे आणि गुजरातच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत सुद्धा राबवली जाणार आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर. गव्हर्नर आहे राज्यपाल आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल. लोकसभेचे 26, राज्यसभेच्या 11 जागा आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आहे वासंदा, ब्लॅकबक, गीर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. गुजरात विषयी चालू घडामोडी बघून घेऊया. ऑस्ट्रेलियाच्या ओलंगॉन विद्यापीठाने भारतातील आपला कॅम्पस गुजरातमधील गिफ्ट सिटी या ठिकाणी सुरू केलेला आहे. मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन वडोदरा गुजरातमध्ये केलं.
जलसंचय जन भागीदारी उपक्रमाचं उद्घाटन गुजरातमध्ये मोदीजींनी केलं होतं. सुशील कुमार सिंग गुजरातमधील कांडला येथील दीनदयाल पोर्टचे नवीन अध्यक्ष बनले आहे. कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालं, ते गुजरातच्या राज्यपाल होत्या. त्यानंतर जर बघितलं गुजरातचा स्थापना दिवस, महाराष्ट्र स्थापना दिवस एकच आहे, 1 मे 1960. 1 मेला स्थापना दिन सेलिब्रेट केला जातो. जगातील सगळ्यात मोठं अक्षय ऊर्जा उद्यान जे आहे ते खेवडा आहे गुजरातमध्ये, अदानी ग्रीन एनर्जी बनवलेलं आहे. स्वच्छ ऊर्जा अंगीकरणात कर्नाटक आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुनेरी गाव जे आहे ते गुजरात राज्याने त्यांच्या राज्यातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड 2025 मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड जे आहे 2025 त्यामध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरस्कार PR श्रेयसला मिळाला. याने आता पॅरिस ऑलिम्पिक जे झाले होते त्यामध्ये हॉकीमध्ये हा एक गोलकीपर आहे भारतीय संघाचा, त्याने आता निवृत्ती घेतलेली आहे आणि युवा हॉकी संघाचा तो प्रशिक्षक बनलेला आहे. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकचा जेव्हा समारोप होता तेव्हा पुरुषांचा ध्वजवाहक कोण होता? PR श्रेयस होता. मित्रांनो लक्षात ठेवा, भारताला त्याने कांस्य पदक मिळवून देण्यामध्ये मोठी त्यांनी कामगिरी केली होती, लक्षात ठेवायचंय. तर त्याला आता या वर्षीचा स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार त्याला स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन ताज हॉटेल तुम्हाला माहित असेल मुंबईमध्ये, तर तिथे करण्यात आलं होतं. PR श्रीजेश स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार त्याने जिंकलेला आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान समुद्राखाली 50,000 किलोमीटरची केबल टाकण्याची घोषणा कोणी केली? तर मेटा. तुम्हाला माहित असेल फेसबुक व्हॉट्सअपची मालक कंपनी कोण आहे? मेटा आहे. तर हे काय करणार आहे? समुद्राच्या खाली 50,000 किलोमीटर लांबीची काय टाकणार आहे? केबल टाकणार आहे. ठीक आहे. या केबल प्रकल्पाला ते नाव देणार आहे वॉटर वर्थ. काय नाव देणार आहे? वॉटर वर्थ. तर लक्षात ठेवा मेटा ही केबल टाकणार आहे भारतातील आणि अमेरिकेतील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. 22 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते आता आपण इथं अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकवलेलं आहे? तर 9वे मित्रांनो एशियन विंटर गेम्स जे झालेले आहे 2025 मध्ये, तर त्याचं आयोजन जर आपण बघितलं तर चायनामध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आणि या विंटर गेम्स मध्ये जर बघितलं तर चायनानेच पहिला क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे. ठीक आहे. तर एशियन विंटर गेम बाबत सगळं जाणून घेऊया. चायनामध्ये हर्बिन या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. ही याची 9वी आवृत्ती होती. ठीक आहे. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन चायनामध्ये झालं होतं. आपण जर बघितलं तर हर्बिन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर चायनामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी याचं उद्घाटन केलं होतं. शुभंकर होता विन बिन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर निनी. तर स्नो गेम्स जे होते त्याचा शुभंकर विन बिन होता. आणि जे बर्फावर खेळ खेळले गेले, तर स्नो आणि बर्फामध्ये काय फरक असतो? तर आपण फ्रीजमध्ये जो तयार करतो तो बर्फ. ठीक आहे. आणि वरतून पावसासारखा जे कापसासारखा पडतो तो स्नो असतो. ठीक आहे. आणि हे स्नो जे आहे ते एकावर एक पडून त्यापासून बर्फ तयार होत असतो. ठीक आहे. तर या दोन्हीशी संबंधित 2 शुभंकर आहे. स्नोशी संबंधित विन बिन आणि निनी जो आहे तो बर्फाशी संबंधित शुभंकर आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. बोधवाक्य आहे ड्रीम ऑफ विंटर लव अमॉंग एशिया. त्याचबरोबर 88 सदस्य आपण जर बघितलं भारताने 88 खेळाडू तिथं पाठवले होते आणि आपण जर बघितलं तर 88 आपण म्हणूया लोक पाठवले होते, ज्यामध्ये 59 खेळाडू होते आणि 29 आपण जर बघितलं तर प्रशिक्षक, सहाय्यक, इतर अधिकाऱ्यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. भारताचे ध्वजवाहक होते आरिफ खान आणि भवानी थेक्कडा. ठीक आहे. आपण जर बघितलं मित्रांनो पहिल्यांदा स्की पर्वतरोहण जो आहे तर तो खेळ जो आहे तो पहिल्यांदाच इथं इन्क्लूड करण्यात आला होता. पर्वतावर काय होतं तर स्केटिंग इथं केली जाते. ठीक आहे. यानंतर जर बघितलं मित्रांनो 10वे एशिया खेळ जे आहे ते 2029 मध्ये ट्रोझेना सौदी अरेबियामध्ये होणार आहे. पदक तालिकेमध्ये जर बघितलं तर चीन जे आहे तर ते पहिल्या क्रमांकावर राहिलेले 85 पदकासह, कोरिया जे आहे ते 2ऱ्या क्रमांकावर, जपान 3ऱ्या क्रमांकावर, कझाकिस्तान 4थ्या क्रमांकावर. मग आपल्याला टॉप 10 मध्ये सुद्धा आपला भारत बघायला मिळत नाही. यानंतर पुढे जाऊया. स्टँडर्ड चार्टर बँकेने भारत आणि दक्षिण आशियासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणजे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर बघा मित्रांनो आपल्याला ही बँक एकदा इकॉनॉमिक्स मध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे. तर ही बँक कोणत्या प्रकारची बँक आहे? ते विदेशी बँक आहे. कशी बँक आहे? विदेशी बँक या कॅटेगरीमध्ये ते स्टँडर्ड चार्टर बँक. ठीक आहे.
लक्षात ठेवा, जोडी लावामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर या बँकेचे नवीन जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे, आपण जर बघितलं तर भारत आणि दक्षिण आशियासाठी ते बनलेले आहे प्रभदेव सिंह. आपण कालच बघितलं ज्ञानेश कुमार कोण बनलेले आहे, तर निवडणूक आयोगाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे. मग आपण जर बघितलं तर त्यांनी जरीन दारूवाला यांची जागा घेतलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर प्रभदेव सिंह यांनी कोणाची जागा घेतलेली, तर जरीन दारूवाला यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. यापूर्वी प्रभदेव सिंह जे आहे तर त्यांनी आपण जर बघितलं जेपी मॉर्गन एक फॉरेनचीच बँक आहे, ठीक आहे, तर जेपी मॉर्गन इंडियाच्या ब्रांचमध्ये त्यांनी ॲज अ CEO म्हणून काम केलं होतं, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदि महोत्सवाचं उद्घाटन कोण करणार आहे? तर इथं फोटोवरून जाऊ नका. आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या करणार आहे. मित्रांनो, आपल्याला इथे जर सांगायचं झालं तर द्रौपदी मुर्मू या स्वतः आदिवासी कम्युनिटी मधून येतात आणि भारताच्या पहिल्या अशा व्यक्ती आहे ज्या आदिवासी असून देशाच्या राष्ट्रपती बनलेल्या आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर आदिवासी महोत्सव जो असणार आहे, ज्याचं नावच आहे आदि महोत्सव, आदिवासी कुणाला म्हणायचं, तर जे आपल्या देशातील मूळ निवासी आहे, ठीक आहे, मूळ निवासी जे आहे, जे ओरिजिनल निवासी असं आपण म्हणू शकतो, की जे पहिल्यापासून अगदी आपल्या भारतामध्ये अनेक लोकांचं काय झालेलं आहे, मिक्सचर झालेलं आहे. की काही लोक आपण जर बघितलं तर असं म्हटलं तर की आर्य जे आहे ते उत्तरेकडून रशियाकडून आले, त्यानंतर जर काय म्हणलं वायव्येकडून बरेचसे आक्रमण आपल्या देशावर झालेले, पण आदिवासी जे बांधव आहे ते मूळ निवासी त्यांना समजलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. आणि द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहे आणि त्याच याचं उद्घाटन दिल्ली या ठिकाणी करणार आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय याचं आयोजन करणार आहे मित्रांनो, उद्घाटन द्रौपदी मुर्मू हे करणार आहे. मग आपण जर बघितलं तर याचं आयोजन मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. आणि इथं आदिवासी उद्योजक, आदिवासी कारागीर, आदिवासी कलाकार हे आपली जी काही आपण म्हणूया त्यांची कलाकुसर म्हणा किंवा त्यांच्यातलं जे काही टॅलेंट आहे ते दाखवण्यासाठी आपण जर बघितलं तर हा महोत्सव त्यांना एक व्यासपीठ इथं प्रदान करतो, एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2025 कोणत्या मंत्रालयाने फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केलेला आहे? आता एवढा सोपा क्वेश्चन आहे. आपण जर बघितलं तर वस्त्र उद्योगाशी संबंधित भारत टेक्स नावाचा एक उपक्रम आहे, एक कार्यक्रम आहे. मग तो कोण आयोजित करणार? तर वस्त्र उद्योग मंत्रालय तो आयोजित करणार आहे, ठीक आहे. तर भारत टेक्स या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्र उद्योग मंत्रालय करत आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर याविषयी अजून माहिती सांगतो, मेन ती लक्षात घ्या. भारत टेक्स जे आहे तर त्याचं विजन काय, म्हणजे त्याचं आपण म्हणूया तो कशाच्या आधारावर आयोजित केला जातो, तर बघा फार्म टू फायबर, ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं कापड बनवण्यासाठी कापूस लागतो, तर कापूस पासून काय बनवायचं? फायबर बनायचं. फायबर म्हणजे धागा, धाग्यापासून फॅब्रिक बनवायचं, फॅब्रिक पासून म्हणजे कापड बनवायचं, कापडापासून फॅशन तयार होणार आणि फॅशन ही ओव्हरसीज मार्केटमध्ये जाणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू ओव्हरसीज असं आपलं विजन आहे या भारत टेक्स कार्यक्रमाचं, लक्षात ठेवा. यानंतर आशिया मिश्रित, ठीक आहे, म्हणजे एशियन मिक्स आपण जर बघितलं तर सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर आशिया खंडातील बॅडमिंटनची चॅम्पियनशिप, ठीक आहे, ती मिक्स असते, पुरुष प्लस महिला, ठीक आहे. तर ही स्पर्धा कोणी जिंकलेली? ती स्पर्धा इंडोनेशियाने जिंकलेली आहे. कुणाचा पराभव केला? तर चायनाचा त्यांनी पराभव केलेला आहे. इंडोनेशियाने ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली. इंडोनेशियाने या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये चायनाला हरवलं. ही स्पर्धा चायनामधील फिंगडाओ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या क्रमांकावर रौप्य पदक चायनाला मिळालं, सुवर्ण पदक इंडोनेशियाला मिळालं आणि कांस्य पदक जपान आणि थायलंडला मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. आता बघा, रिसेंटली काही स्पर्धा ज्या काही झालेल्या आहे, क्रीडाविषयक घडामोडी ज्या काही घडलेल्या आहे ते आपण बघून घेऊया. 33वी संतोष ट्रॉफी कोणाला मिळाली? कोण विजेता आहे? पश्चिम बंगाल. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 4 जणांना मिळाला, मनू भाकर, डी कुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. 41वा स्पॅनिश सुपर कप 2025 FC बार्सिलोनाने जिंकला. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना ठरली. श्रेयस अय्यर जो आहे तो पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार ठरलेला आहे.
32वी विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकली. पहिला खो खो विश्वचषक पुरुष आणि महिलांचा भारताने जिंकला. मॅडिसन कीज हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे महिलांमध्ये, आणि जेनिक सिन्नरने पुरुषांमध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. जेनिक सिन्नर अलीकडं वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी द्वारे जी काही डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळलेला आहे त्याच्यावर 3 महिन्याची बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे. 3 महिने आता तो टेनिस खेळणार नाही. मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंटचं महिलाचं आपण जर बघितलं विजेतेपद जे आहे जिल टिचमन यांनी जिंकलेलं आहे. इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप जी आहे, स्नूकर इथं लुकर झालं तर स्नूकर चॅम्पियनशिप जी आहे तर ती पंकज आडवाणी यांनी जिंकलेली आहे. कोणता देश 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेमचं आयोजन करणार आहे? तर बघा मित्रांनो, ऑलिम्पिक जे आहे तर सध्या कोणकोणते ऑलिम्पिक होते? समर ऑलिम्पिक जे होतं त्यामध्ये रेग्युलर खेळ आपल्याला हॉकी, फुटबॉल वगैरे सगळं बघायला मिळतात. त्यानंतर विंटर ऑलिम्पिक होतं ज्यामध्ये बर्फावरील गेम जे आहे ते बघायला मिळतात. आता ई ऑलिम्पिक होणार आहे थोडक्यात, म्हणजे जे काही तुम्ही आजूबाजूला बघता जे काही ऑनलाईन गेमिंग जे आहे पबजी वगैरे, तर त्याचं आपण म्हणूया त्याचं एक ऑलिम्पिक जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. पहिलं ऑलिम्पिक जर आपण बघितलं तर पहिलं ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचं कुठं आयोजन होणार आहे? तर सौदी अरेबियामध्ये आयोजन केलं जाणार आहे. कधी? तर 2027 मध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम्स जे आहे ते लॉन्च केले आहे, हे लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं सौदी अरेबिया याचं आयोजन करणार आहे. ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स जे आहे ते सौदी अरेबियात आयोजित होणार आहे. ठीक आहे. तुमचे कोणी मित्र असतील जवळचे ज्यांना या ऑनलाईन गेमचा खूपच जास्त नाद असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही गोष्ट शेअर करू शकता. आपण जर बघितलं तर आता ऑलिम्पिक होणार आहे, पॅरालिम्पिक्स होणार आहे, त्याचबरोबर ई स्पोर्ट ऑलिम्पिक सुद्धा होणार आहे असं आपण म्हणू शकतो. इथं याचा उद्देश काय आहे? तर गेमिंगची जी काही बाजारपेठ आहे ती दिवसेंदिवस मोठी होत चाललेली, तिला कुठेतरी चालना देणं हा या पाठीमागील उद्देश आहे. सौदीची राजधानी रियाद चलन आहे. आपण जर बघितलं तर रियाल सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद हे सौदीचे राजा आहे. कोणत्या राज्याने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र जे आहे, ठीक आहे, ग्लोबल आपण म्हणूया कॅपॅसिटी सेंटर जे आहे तर याविषयी धोरण 2025 सादर केलेलं आहे. आता प्रश्न नीट समजून सांगतो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, कोणत्या राज्याने देशातील पहिलं समर्पित जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025 सादर केलेलं आहे? तर आता बघा ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर काय आहे? तर बघा राज्यात गुंतवणूक जी आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आकर्षित करण्यासाठी इथं जर आपण बघितलं तर ग्लोबल इथं कॅपॅसिटी सेंटर च्या विषयक धोरण जे आहे तर ते इथं जाहीर केलेलं आहे मध्य प्रदेशने. लक्षात ठेवायचे मध्य प्रदेश याचं उत्तर आहे. तर मध्य प्रदेशने भारताच्या आर्थिक परिदृश्यात म्हणजे डॉक्युमेंट्स मध्ये महत्वपूर्ण पाऊल टाकत देशातील पहिलं समर्पित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर जे आहे, ठीक आहे, कॅपॅसिटी म्हणलं मी, कॅपॅबिलिटी सेंटर जे सेंटर धोरण 2025 जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. याचा उद्देश बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणं हा आहे आणि इंदोर, भोपाळ, जबलपूर असे जे मध्य प्रदेशमधील शहर आहे त्यांचा विकास करणं, त्यांच्यामध्ये इकोसिस्टम जे आहे तर ती तयार करणं हा या पाठीमागील एक महत्वाचा उद्देश आहे. मध्य प्रदेशमध्ये 29 जे आहे ते लोकसभेच्या, 11 राज्यसभेच्या जागा आहे. भोपाळ राजधानी, सर्वात स्वच्छ शहर इंदोर आहे. मध्य प्रदेश साईजच्या मानाने दुसरं सगळ्यात मोठं राज्य आहे भारताचं. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. मंगूभाई सी पटेल जे ते राज्यपाल आहे. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय उद्याने आहे वनविहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, कुनो, बांधवगड, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान. तर ही राष्ट्रीय उद्यान आपल्याला इथं बघायला मिळतात. माधव इथं डबल झालं. यानंतर आता बघा भारतातील पहिल्या घडामोडी इथं बघून घेऊया. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन BEML मी तुम्हाला सांगितलेलं आहे, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. भारतातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात. भारतातील पहिला काचेचा पूल जो आहे त्याचं उद्घाटन तमिळनाडू, कन्याकुमारी मध्ये करण्यात आलं. समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड. त्यानंतर सबकोटा, दलित सबकोटा लागू करणारं भारतातील पहिलं राज्य हरियाणा. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करण्यात आलं. देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेश. तर पाम जे फ्रूट असतं, ठीक आहे, नारळासारखं झाड असतं त्याला पामचं फ्रूट येतं, त्यापासून पाम ऑइल तयार केलं जातं. तर त्याचा पहिला प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा येथे बिहार येथे सुरू झालं.
5 कोटी आयुष्यमान कार्ड कुणी बनवलेत? उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये सुरू झाला. गुजरात हे भारतातील पहिलं सीमावर्ती गुजरातमध्ये भारतातील पहिलं सीमावर्ती भागातलं सौर गाव आहे मासाळी, हे लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर कोणत्या विमानतळाने भारतातील स्वयंसेवा यंत्रणा सुरू केली? तर दिल्ली विमानतळ. भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय पाटणा बिहारमध्ये सुरू करण्यात आलं. बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो ची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? कोमोडो हा जो नौदलाचा युद्ध सराव आहे त्याची 5वी आवृत्ती जी आहे मित्रांनो ती इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये भारत, अमेरिका, चायना, जपान या देशांचे नौदल जे ते पार्टिसिपेट करणार आहे. तर कोमोडो हा नौदलाचा सराव आहे, इंडोनेशियाचं आयोजन करतं. 15हून अधिक देश यामध्ये सहभागी होतात. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ज्यामध्ये भारत, चीन, रशिया, अमेरिका यांचा सुद्धा समावेश आहे. आपण जर बघितलं तर याची थीम होती मेरीटाईम पार्टनरशिप फॉर पीस अँड स्टेबिलिटी. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता. आता इंडोनेशियाने एक नवीन राजधानी स्वीकारलेली आहे. ठीक आहे, तर तिचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी फक्त एक हिंट देतो, एन पासून नाव सुरू होतं. ठीक आहे. प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहे, जे आपल्या 2025 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. इंडोनेशिया ब्रिक्सचा नवीन 10वा मेंबर जो आहे तो बनलेला आहे. लष्करी सराव बघून घेऊया. युद्ध अभ्यास नावाचा लष्करी सराव भारत आणि अमेरिकेमध्ये झाला 2024 मध्ये बिकानेर राजस्थान या ठिकाणी. अल-नझा युद्ध सराव भारत आणि ओमान मध्ये झाला 2024 मध्ये सलालाह ओमान या ठिकाणी. मैत्री जो आहे आणि मित्र शक्ती जो आहे यामध्ये कन्फ्युज होतात. मैत्री भारत आणि थायलंड मध्ये होतं आणि मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका मध्ये होतं. तर मैत्री युद्ध सराव भारत आणि थायलंड मध्ये 2024 मध्ये ताक प्रांत थायलंड मध्ये झालेला आहे. डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तान मध्ये तरमेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये झालेला आहे. एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि युएसए मध्ये झालेला आहे, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. त्यानंतर धर्मा गार्डियन भारत आणि जपान मध्ये झालेला आहे राजस्थानमध्ये. मित्र शक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला आहे श्रीलंकेमध्ये. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये मलबार युद्ध सराव आहे. मलबार हा क्वाड देशांचा युद्ध सराव आहे, ज्यामध्ये युएस, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. सिम्बेक्स जो आहे तो भारत आणि सिंगापूरचा युद्ध सराव आहे. आणि काज हिंद जो आहे तर तो भारत आणि कझाकिस्तानचा युद्ध सराव आहे, जो ओली उत्तराखंड मध्ये झालेला आहे 2024 मध्ये. वेस्ट रिसायकलिंग अँड आणि क्लायमेट चेंज 2025 ऐतिहासिक परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? तर कचरा आपण म्हणूया कचऱ्याचं पुनर्निर्मिती नाही कचऱ्याचे आपण विल्हेवाट. ठीक आहे, रिसायकलिंग कचऱ्यापासून नवीन गोष्टी बनवणं. ठीक आहे, बरोबर ना? हा कचरा पुनर्वापर आणि क्लायमेट चेंज पर्यावरण बदल. तर आपण जर बघितलं तर याविषयी 1 दिवसीय परिषदेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि याचं उद्घाटन आपले पर्यावरण मंत्री जे भूपेंद्र यादव त्यांनी केलेलं आहे. तर बघ मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव जे आहे त्यांनी 1 दिवसीय कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं भारतामध्ये दरवर्षी 62 दशलक्ष टन कचरा जो आहे तो निर्माण होतो. त्यापैकी प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक आणि घातक कचऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. यानंतर तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर ठीक आहे यांच्या पुतळ्याचं अनावरण जे ते अलीकडे कोणत्या देशात करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, फिलिपिन्स मध्ये अलीकडे जर बघितलं तर तमिळ कवी तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इसवी सन पूर्व येशूच्या जन्माच्या पहिले 4थ्या दशकामध्ये आपण जर बघितलं तर यांनी बरंचसं साहित्य जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं अलीकडे 4-5 देशामध्ये त्यांच्या पुतळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर रिसेंटली आपण जर बघितलं तर फिलिपिन्स मध्ये त्यांच्या पुतळ्याचं आयोजन करण्यात आलं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. मग आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये अलीकडे तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं आयोजन ऑलरेडी केलं, यांच्या पुतळ्याचं अनावरण जे ते ऑलरेडी केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक मोठे कवी आहे, तमिळनाडू सरकारने तर 15 जानेवारी त्यांचा जो जन्मदिवस आहे तो तिरुवल्लुवर दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो तमिळनाडूमध्ये. फिलिपिन्सची राजधानी मनिला मित्रांनो. फिलिपिन्स पेसो चलन आहे आणि बोंगबोंग मार्कोस हे अध्यक्ष आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या AI फॉर एंटरप्रेन्युअरशिप उपक्रमांतर्गत किती लाख तरुणांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे? तर भारत सरकारने सुरू केलेले AI फॉर एंटरप्रेन्युअरशिप उपक्रमांतर्गत 1 लाख तरुणांना काय केलं जाणार आहे? प्रशिक्षित केलं जाणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे.
आपण जर बघितलं तर AI चं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही नॉलेज आहे त्याचा वापर आहे तो भारतामध्ये वाढला पाहिजे, यासाठी 1,00,000 तरुणांना प्रशिक्षित केले जाणार आहे 2025 पर्यंत, लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. फेब्रुवारी 2025 मध्ये APEDA, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर ऍग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी, ठीक आहे. ऍग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी APDA, ठीक आहे. आपण हिला एपेडा असं म्हणू शकतो. तर एपेडाद्वारे भारतीय डाळिंबाची पहिली सागरी खेप कोणत्या देशाला पाठवलेली आहे? तर भारतीय डाळिंब आपण एक्सपोर्ट केलेले अलीकडे कोणत्या देशाला? तर ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंब अलीकडे आपण एक्सपोर्ट केलेले, लक्षात ठेवा. तर एपेडा नावाची संस्था जी आहे कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, ठीक आहे. तर लक्षात ठेवा. तर ऍग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी असं इंग्रजीमधून लक्षात ठेवा. आपण जर बघितलं केशरी डाळिंब आणि सांगोला आणि केशरी डाळिंब जे ते आपण ऑस्ट्रेलियाला निर्यात केलेले आहे. त्यामुळे जर बघितलं तर आपली कृषी विषयक निर्यात जी आहे तर ती आता वाढणार आहे. आपण जर बघितलं कृषी विषयक गोष्टी निर्यात करण्यासाठी एपेडा नावाची संस्था जी आहे तर तिचा मेन रोल असतो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. अँथनी अल्बनसी पंतप्रधान आहे. टेस्ट क्वेश्चन आता तुमच्यासाठी. बहुपक्षीय नौदल सराव कोमोडोची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे आणि कोणता देश 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेमचं आयोजन करणार आहे? त्याचबरोबर राज्यसेवेसाठी आपली विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही या बॅचेस सोबत आपला अभ्यास मित्राचं नोट्स पॅक परचेस करू शकता, तसे टेस्ट सिरीज घेऊ शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, याला फॉलो करायला विसरू नका. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.